लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बो फलचारु भक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनऊ रघुबर बिमल जसो जो दायको फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोही हरऊ कलेश विकार। हे दुख बंधन मारुति नंदन, हे दुख बंधन मारुति नंदन, सुन लो पुकार पवन सुत श्री संताची माथा चरणावरी नाही काय बरोबर आहे, चांगलं लागले थोडंसं। साष्टांग ही करी दंडवत, विश्रांती पावलो संभाळा उत्तरी, वाढली अंतरी प्रेम मस्तक है पाया परी माझा पायावरी यावर करी संतांच्या, मस्तका स्तोदिन रजनी श्री ज्ञानदेवा चरणी, केला जगाशी उपकार तारियले नारी नर। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला संत जीवनाला आईचं दृष्टांत, आईचा रूपक देऊन आई कशी आहे आणि आईच्या हृदयाचे संत कसे आहे या दोन्ही गोष्टीचं प्रतिपादन करणारा गोडा अभंग आहे। गाथ्यामध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये जेवढे संप्रदायात ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये संताचं देवाचंच वर्णन करणारे अभंग आहे, दृष्टांत दिलेले बरं का। बाकी देवाचंच वर्णन केलं किंवा संतांचं वर्णन केलं। संत कसे आहेत, भगवान बाबा कसे आहेत, वामन भाऊ कसे आहेत, ज्ञानोबाराय कसे आहेत, तुकोबाराय कसे आहेत, तर ते आईच्या हृदयाचे आहे। आई कशी असते ते अगोदर पाहावं लागेल आणि आईसारखे संत कसे ते पण पाहावं लागेल।
नागदे या अभंगाचं गोड चिंतन आपण 12 वाजेपर्यंत पाहूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या हनुमानवाडीनं. वडझरी नावाच्या गावाची ही वाडी असणारी हनुमानवाडी. आणि या हनुमानवाडीमध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी वैकुंठवासी स्वर्गीय अंजनबाई वामन सानप या आईचं निधन झालं. आणि आई गेल्यापासून प्रत्येक दिवशी तिची आठवण काढत हा सानप परिवार त्याच्या आठवणीनं व्याकुळ होत होता. आणि त्या आठवणीतून आता आजच्या दिवशी ती गेल्या वर्षी गेली होती. आणि त्या तिथीला आपल्या वारकरी संप्रदायानं धर्मशास्त्रानं आपल्याला तिळांजली श्रद्धांजली अर्पित करण्याचा किंबहुना तर्पण शास्त्र करण्याचा आपल्याला एक उद्देश दिलेला आहे. आणि त्याद्वारे ज्या दिवशी आई वडील गेले त्या दिवशी त्यांच्या नावानं 1 पिंडदान द्यावा, दुसऱ्या दिवशी 2, अशा अनुक्रमे 10व्यापर्यंत 10 पिंडदान दिले जातात. 14व्या विधीपर्यंत 14 दिवसापर्यंत सुतक पाळलं जातं. आणि 1 वर्षानं ज्या तिथीला तुमच्या आईनं देह ठेवला त्याच तिथीला पुन्हा एकदा ब्राह्मणोक्त मंत्र उच्चारानं विधिवत पूजन करून यज्ञ संस्कार करून तर्पण करून त्या आईला तिळांजली भावांजली सर्पण केली जाते. मग त्यासाठी कीर्तनाची काय गरज आहे तर ते असं आहे, ब्राह्मण विद्वान नसेल तर पिंडदानामध्ये कधीतरी श्लोक चुकला जातो. आणि ब्राह्मण विद्वान असेल तर आपल्याकडून पिंडाला बोट लागण्याची दिरंगाई झाली, उशीर झाला तरी त्याच्यात दोष लागतो. कारण कर्मकांड हे अतिशय सूक्ष्म आहे महाराज. कर्मकांडाचे नियम कैलास महाराज फार नाजूक आहेत, फार सूक्ष्म आहेत. बळीराम महाराज इतके नाजूक आहेत, वनवे बाबा कृष्णा महाराज इतके नाजूक नियम आहेत त्याचे की सूक्ष्मता आहे त्याच्यात. ताटाला पाणी फिरवताना, ऐका, कर्मकांड असं सांगतं, ताटाला जेवताना पाणी फिरवताना उडदाच्या डाळीचा जो अर्धा दाणा आहे, उडदाची जी डाळ आहे तिचा जो अर्धा दाणा आहे तेवढंच पाणी हातात घेतलं आणि ते जर फिरवलं तर तुमच्या जेवणाचं पुण्य तुम्हाला लागतं, यज्ञ होतो. त्याच्यापेक्षा थोडंही जास्त पाणी हातात आलं तर दारू पिल्याचं पातक लागतं न पिता. न पिता तुम्ही दारू पित नाही समजा, वंजळभर पाणी घेऊन फिरवलं तरी तेवढं म्हणजे इतकं सूक्ष्म आहे बघा. कर्मकांडात तेल आंघोळ केल्यावर लावायची नाही, धर्मशास्त्र सांगतं अगोदर लावायचं. आपण आंघोळ केल्यावर लावतो सगळे का, धर्मशास्त्राच्या विरुद्ध आपण वागतो. पण त्याच्यामध्ये सूक्ष्मता आहे, फार कठीण आहे. ते नियम आपल्याच्यानी पाळले जाणार नाहीत. आपल्याकडून कधी कधी ब्राह्मण म्हणताना इकडे तिकडे पाहण्यात आलं, आपल्या बोटाला राक्षस भुवनसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये तुमच्याकडे एखादं तीर्थक्षेत्र असेल तिथं 10व्या करत असताना पाहुणे आली रडायला लागलो आपण आईच्या शोकात की मग ते दिरंगाई होते. आणि दिरंगाई झाली की मग पितृदोष लागतो, मातृदोष लागतो. आणि तो मातृदोष पितृदोष लागू नये म्हणून वारकरी संतांनी सोपं साधन सांगितलं, रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण. सर्व दोषाचं हरण कशानं होतं तर ते भगवत चिंतनानं, तत्कथनम तत्चिंतनम, हो हरीचं भजन, नामस्मरण, हरिकथा, संत कथा, देवांच्या कथा याद्वारे आपलाही उद्धार आणि गेलेल्या अंजनबाईचाही उद्धार. म्हणून अगदी आरंभ्यावडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. मंगल मंगल नाम विठ्ठलाची, अमंगला पवित्र करण्याची ताकद पवित्रम पवित्राणाम. अमंगल जो जीव आहे, अमंगल जो शरीर आहे त्याला पवित्र करण्याची ताकद भगवत चिंतनात आहे. म्हणून आपल्याकडे वर्ष श्राद्धाला 10व्याला गंगापूजनाला कीर्तन आयोजित केलं जातं. त्या कीर्तनाद्वारे भगवान बाबांचं चरित्र, वामन भाऊंचं चरित्र, देवाचं चरित्र ते गायलं जातं. आणि ते गाऊन त्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली, आपलाही उद्धार असं नियोजन या संबंधातून केलं जातं. आणि त्या संबंधातून आपल्याकडे कमी वर्ष श्राद्धाची कीर्तनं होतात. नाशिक, राहुरी भाग, नगर जिल्हा, पुणे जिल्हा, काल्याच्या कीर्तनासारखी सप्ताहासारखी वर्ष श्राद्ध या सगळ्या गायकांना. आता उद्या सकाळी एक आमचं टाकेदला कीर्तन आहे. टाकेद म्हणजे जिथं जटायूला बाण लागला होता, म्हणजे जटायूला जिथं रावणानं मारलं आणि प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती जटायूनं जिथं प्राण सोडला. उद्या माझं सकाळी तिथं 10 ते 12 कीर्तन आहे. खर्च केला एका माणसानं जवळजवळ 20-25 लाख. ही सगळी मंडळीत उद्या कीर्तनाला सकाळी का आपल्यापेक्षा जास्त थाटात तिकडं करतात. पण मला नवल वाटलं आमच्या रोहित महाराजांचं, आमच्या आपले सानप महाराजांचं, त्यांच्या वडिलांचं, त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं हे आपल्या बीड जिल्ह्यात एवढ्या थाटात पहिलं वर्ष श्राद्ध या पोरानं केलं. एवढं थाटात एवढे गायकन, एवढे वादकन, एवढी शिष्टीमन, हारण, पुरेन तुरेन हे पहिल्यांदा महाराज. नाही तर आपल्याकडे वर्ष श्राद्ध होतं पण उगा 10-5 माणसं मागं बसलेले असतात, 2-4 पुढं काही जेवायच्या टायमिंगला येतात. म्हणजे पार असं त्याला मजा नसते. असं ठेवलं पाहिजे. जिवंत असतानाही आईची सेवा करावी, जिवंत असतानाही मायबापाचं मन सांभाळावं आणि मायबाप निघून गेल्यावर थाटात त्यांच्यासाठी एखादं कीर्तन असं खर्च करावं. हो याला वा. ती अंजनाबाई जर वरून पाहत असेल तर या मुलांना म्हणत असेल, कुळी कन्या पुत्र
होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अगदी या संपूर्ण सानप परिवारानं अगदी हे नियोजन बनवलं आणि आपल्या आजीला, आमच्या रोहित महाराजांची आजी आहे आप्पासो महाराजाकडे ते पकवास शिकतात, तयार वाजवायला लागले. आता मला वाटतं गणेश गडावर तेच वाजवायला आहेत ना रोहित महाराजच. बळीराम महाराज गुरुजी आमचे, देवकर महाराज, संजू महाराज जिथं आहेत सप्ताहाला तिथं महाराजच वाजवायला आहेत. छान पखावज वाजवतो, माझ्याही कीर्तनात वाजवला आहे. स्वभाव गोड आहे, महाराजांच्या संस्थेमध्ये शिकून तयार झाला आहे. असे आमचे रोहित महाराज सानप यांची ती आजी आणि त्यांचे वडील आहेत, एकुलते एक आहेत. म्हणूनच एवढा कार्यक्रम ठेवला. नाही तर 2-4 भाऊ असल्यावर अवघड असतं. एक आहे म्हणून बरं एवढं, नाही तर नियोजन होत नाही. एक आहेत आणि त्यांच्या बहिणी आहेत, अजून त्यांच्या मुली आहेत या आईच्या. म्हणून अगदी या 2-4 मुलींनी आणि या दादांनी आणि आमच्या रोहित महाराज त्यांचे नातू आहेत, या संपूर्ण सानप परिवारानं या ठिकाणं अंजनबाईचं हे वर्षश्राद्ध पुण्यस्मरण थाटामध्ये अगदी आयोजित केलेलं आहे. आणि त्याद्वारे या सगळ्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आमची आप्पासो महाराज कोठोळे यांच्या संस्थेमध्ये आमचे रोहित महाराज आहेत. आता ते तयार झाले, पण तरीसुद्धा महाराजांकडे थांबतात, सेवा करतात. अजून महाराष्ट्रभर त्यांना गाजायचे, या दृष्टीनं सेवा झाली पाहिजे म्हणून परंपरागत पखावजनाचं शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांनाही ते अगदी सांभाळतात. असे आमचे रोहित महाराज सानप आणि त्यांचे गुरु आमचे आप्पासो महाराज कोठोळे यांच्या माध्यमातून एक 2-3 महिन्यापूर्वी रोहित महाराजांनी, आप्पा महाराजांनी फोन केला की ही सेवा बाबा तुम्हाला करावी लागेल. आमची संस्था आहे आणि त्या संस्थेची ही आम्ही सगळी प्रेरणादायक मंडळी असल्यामुळं तर खरं तर आमचे ते मित्र आहेत आप्पासो महाराज, ते आम्हाला गुरु म्हणतात. पण गुरु वगैरे गुरु त्यांचे पंडित महाराज, पंडित केशव गुरुजी जगदाळे हे त्यांचे गुरु आहेत. आम्ही आपले मित्र परिवार. ते आता प्रेमानं म्हणतात, पण ते मी काही गुरु बिरू नाही, मी काही त्यांना शिकवलेलं नाही. त्यांना पंडित केशव गुरुजी जगदाळ यांनी शिकवलेलं आहे. म्हणून अगदी मार्गदर्शन केलेले, मार्गदर्शनपर आम्ही सगळे आहोत. म्हणून त्या संबंधातून आप्पासो महाराजांनी, रोहित महाराजांनी आग्रह केला आणि या सगळ्या सानप परिवाराच्या वतीनं आजची ही आईची सेवा, तिला तिळांजली 12 वाजेपर्यंत देण्यासाठी ही सेवा आमच्या पदरामध्ये पडली. आता महाराजांचं कीर्तन म्हटलं की मग दूध आहे, दुधामध्ये साखर पडली म्हणजे अजून गोड लागतं. मी साखर ऑलरेडीच मी आहे, पण त्या साखरेमध्ये दुधामध्ये साखर टाकली की मग जसं ज्ञानोबा म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध आधीच पवित्र असतं, पण त्याच्यात साखर टाकली, मला शुगर आहे मला नाही बरं का, अगदी साखर टाकली की ते जसं अतिशय गोड लागतं तसं साखरे महाराजाचं कीर्तन म्हटलं की मग हे 2 गायक महाराष्ट्रामध्ये सध्या, म्हणजे माझ्याच कीर्तनाला नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण कीर्तनकार, ज्येष्ठ कीर्तनकार यांच्या कीर्तनात सध्या जलवाय, यांच्या चाली हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार. असं वाटतं की मारुतीरायच कीर्तनात येऊन बसले की काय, असं ज्यांच्या आवाजानं देवाला पुकार दिली जाते, आवाज दिला जातो असे आमचे कैलास महाराज पवार. अतिशय गोड आवाज, मधुर आवाज मिळत नाहीत. आता संध्याकाळी त्यांना चांदवडला 7 ते 9 कीर्तन आहे, पण तरीसुद्धा महाराज आप्पा महाराजांच्यामुळं, रोहित महाराजांच्यामुळे आपल्याला प्राप्त झाले. लाखो रुपये लोक खर्चायला तयार आहेत त्यांच्यासाठी, पण कोहिनूर आहेत ही महाराष्ट्राची, पण ते आपल्या प्रेमासाठी धावत आलेली मंडळी आहेत. असे आमचे कैलास महाराज पवार, गान सम्राट, गायन सम्राट, त्यांचा आवाज महाराष्ट्राला वेडा करतो. लोक पूर्वी गाण्याचं स्टेटस ठेवायची, आता कैलास महाराजांच्या चालीचं स्टेटस ठेवतात. वा, असं महाराष्ट्रभर नाव झालं. असे आमचे कैलास महाराज पवार, फार गोड नाव आहे. महाराजांना धन्यवाद आहे. त्यांच्या शेजारी ओंकार महाराज जगताप, काय आवाज आहे महाराज, सहजच असं शेडजे लागलं काय तो शेडजे महाराज. असं वाटत होतं डोंगर कमी पडेल आवाजाला, हा सगळा आभाळ कमी पडेल, आभाळ फाटतं की काय, इतका उंच आवाज. इतका उंच आवाज महाराष्ट्रात फक्त ओंकार महाराजाचाच आहे. हो, लोक कान असे दाबून धरतात एखादा उंच म्हणायला, नको नको म्हणतात इतक्या उंच गेल्यावर. पण आमच्या महाराजांचा आवाज उंच गेला असं वाटतं आभाळाला देवाला घेऊनच आला की काय वरून. इतका उंच आवाज. तार सप्तकातलं गाणं मध्यातही गातात, खर्जातही गातात. 3ही पद्धतीचे बळीराम महाराज त्यांचे खालचाही शेडजे लागतो, मधलाही लागतो. आता आमचा खालचा लागतो, मधला लागतो, तो वरचा चिटकतच नाही आमचा. पण तुमचा खालचा पण, मधला पण, त्याच्या वरचा पण, पेटी संपून जाईल बुवा. इतका उंच आवाज, गाणं गोड, स्वभाव गोड. महाराजांची गाडी रात्री 2-2:30ला बिघडली. आलेगावकर मंडळी आलेली आहे, कैची तुटली गाडीची. आता नवीच गाडी घेऊन देतो त्यांना, क्रेटा एकदा. काय करावं ते काय ऐकत नाही, क्रेटाच घेऊ त्यांना आता बरं का, लागते गरजच आहे. आता त्यांच्याकडे म्हणल्यावर तुम्ही घ्यायलाच पाहिजे, त्याला बिल्डिंगी बांधायचे, त्याच्यामुळे ते काही घेत नाही बरं. क्रेटा एक गाडी त्यांना. काय झालं, रात्री गाडी तुटली, पण तरी सुद्धा आप्पा महाराजांचं प्रेम, एक तर संस्थेच्या काल्याला येता आलं नव्हतं, ती एक अडचण. पुन्हा याला नाही आलं तर पुन्हा आप्पा महाराज पुन्हा बोलवणारच नाही बुवा आपल्याला, असं मनामध्ये येतं. आणि प्रेम असतं ना एकमेकाच, गुरुबंधू असतात, त्यामुळं हे संस्थेच्या काल्याला थोडी अडचण आली होती त्यांना. त्यामुळे म्हटलं आता रोहित महाराज नाराज होतील, आप्पा महाराज नाराज होतील. पण अगदी भाड्याने गाडी करून, अगदी खर्च करून, कैची तर गेलीच गेली, याच्यातही भाडं गेलं. आता म्हणजे न परवडणारच झालं त्यांच्या मानानं. पण तरी सुद्धा धावत धावत प्रेमासाठी
आमचे ओंकार महाराज जगतात, जोरात टाळी वाजवा. फार गोड गाणं आहे. आता आपण त्यांच्या चाली ऐकणारच आहोत. ओंकार महाराजांना धन्यवाद. आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव, गेवराई तालुक्याचं वैभव बळीराम महाराज यादव गुरुजी, ही जी मुलं आहेत ना, ही आप्पा महाराजांची सगळी मुलं चांगल्या प्रकारचं भजन गातात, चाली म्हणतात. इन्स्टाला त्यांनी मग आधी तुम्ही पाहताय आता स्टेटसला, फेसबुकला या ज्या चाली आहेत, हे विद्यार्थी घडवण्याचं काम आमचे बळीराम महाराज यादव गुरुजी करतात. शास्त्रीय गायनात पहिली चाल कीर्तनात की भारी गातात, लय आवाज गोड आहे महाराज. आपण त्यांना भैरवी देणारच आहेत. आता आलेत म्हणल्यावर दोघांना शेवटची 5-10 मिनटं मी घेणारच आहे तुमची. बळीराम महाराज आणि देवकर महाराज त्यांची भैरवी आपण ऐक ना. किशोरनी विना घेतलाय, यांनी 2 पहिली चाल गायली, दोघा भैरवी झाली, म्हणजे आपलं कामच झालं बरं का. म्हणून अगदी 2 जण आले. त्यामध्ये बळीराम महाराज अतिशय प्रसिद्ध गायक, विद्यार्थी घडवावे. आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले आम्हाला पेटीवर शिकवत नव्हते, विण्यावर शिकवायचे. महाराजांच्या चाली ज्या मी म्हणतो या सगळ्या आम्हाला विण्यावर शिकवल्या जायच्या. म्हणून आम्हाला स्वरयंत्राची गरज लागत नाही गुरुजी. बरं, हे स्वरयंत्र लावलं की आम्हाला विक्षेप झाल्यासारखं वाटतं. का माहिती आहे का, लावलं पाहिजे ते, पण ते पकवाज लावायला, थोडं स्वर घ्यायला, पण ते बंद झालं की आम्हाला करमतं. का, विण्याच्या स्वरावर आम्ही भजन केलेलं आहे आणि इतका पक्का स्वर आहे, स्वर जाऊ शकत नाही महाराज. विण्याच्या स्वरावर प्रॅक्टिस झालेली आणि ते विण्याचा स्वर आमच्या महाराजांनी आम्हाला शिकवलेला आहे. त्याच्या झंकारात, त्या विण्याच्या तारीमध्ये, स्वरामध्ये लावणी, मृदंग, श्रुती, टाळघोष, त्या श्रुतीच्या स्वरामध्ये आम्ही रियाज केला. त्याच्यामध्ये आमचे गुरुजी माझ्या आधी होते, महाराजांकडे ज्येष्ठ येते मला. त्यांनी ज्या चाली 100 चाली कैलास महाराज, जोग कंस राग, मारवा राग, कधी ललत राग, कधी भटियार राग, या सगळ्या चाली आमच्या महाराजांनी विण्यावर शिकवल्या आणि त्या चाली नोटेशनमध्ये आमच्या गुरुजींनी केल्या. महाराज नोटेशनमध्ये केले. खूप लोक त्यांच्याकडे त्या चाली मागतात, पण त्यांनी ते त्याच्यासाठी 2 वर्ष घालवली. पेटीवर सासा मग तयार करून या मुलांना ते देत आहे. पण अगदी महाराष्ट्रभर नाव झालं. बळीराम महाराज यादव गुरुजी, त्यांना धन्यवाद. तदनंतर हरिकिसन महाराज देवकर, बरं का, या वा कथाकार बी आले वर, या गणेश महाराज. अगदी आमचे संजू महाराज, हरिकिसन भाऊ देवकर एक प्रसिद्ध नाव महाराष्ट्रातलं, आणि त्या प्रसिद्ध नावापैकी इथे विठाला एक प्रसिद्ध नाव आमचे संजू महाराज म्हणतो आम्ही त्यांना, देवकर. वडीलही तेवढे तयार. त्यांच्याही चाली काही अनावट आहेत, अवघड आहेत. त्यांच्या पाठीमागं म्हणणं अवघड आहे. आमच्या वडिलांच्या कार्यक्रमाला दरवर्षी मधली चाल म्हणतात आमचे संजू महाराज देवकर. त्यांनाही माझं वंदन. मगाशी गाणारे हरिभक्तपरायण, तुमचं नाव सांग. अरुण वारुंगुळे महाराज. वारंगी आले आणि वारुंगुळे आले, बरं का. वारुंगुळे महाराज तुम्हालाही माझा धन्यवाद. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतली छोटी मोठी बालगोपाळ, आमचा अभिषेक, रोहित ही तयार झाली मुलं. दया, आमचा तो संस्थेला सांभाळणारा बंटी महाराज, फार गोड आहेत बरं ही मुलं. या मुलांनी आप्पा महाराजांच्या संस्थेला चांगलं स्वरूप प्राप्त केलं. महाराजांनी ही मुलं घडवली. एक 80-90 मुलं महाराजांच्या संस्थेत ज्यावेळेला सुरू केली होती त्यावेळेला 10 मुलं होती. असं वाटायचं गणेश बाबा की आता आप्पा महाराज म्हणायचे होईल का चालू, पण आता इतकं सौंदर्य प्राप्त झालं की महाराष्ट्र. मी आळंदीला गेलो त्या दिवशी आप्पा महाराजांना घेऊन पकवाज घ्यायला गेलो कलासर दुकानात, कलासागरमध्ये. तर ते 2-4 विद्यार्थी आली आणि ती म्हटली महाराज आप्पा महाराजांच्या संस्थेचं चांगलं नाव झालं. आनंद वाटला मनामध्ये. अशी विद्यार्थी घडवण्याचं काम अगदी महाराष्ट्रभर ज्ञानोबराय म्हणतात तसं छोटंसं रोपटं होतं एक 5-7 वर्षापूर्वी, पण आज महाराष्ट्रभर या भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं नाव झालं. त्या संस्थेतली छोटी मोठी तयार झालेली गायन वादन पखवाज कीर्तन करणारी सगळी विद्यार्थी मंडळी. अभिषेक यश लोटे चांगला तयार आहे. आमचा रोहित महाराज तयार आहे. दया आहे. आमचा बंटी आहे. सगळी मुलं तयार झालेली आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांना कोटी कोटी वंदन. या अत्यंत जीवलग मित्र आमचे आप्पासो महाराज कोठोळे, त्यांनाही माझं वंदन. त्यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम सादर होतोय. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी आत्ताच्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी किंबहुना महाराष्ट्राचं एक कथा
वैभव, कीर्तनाचं वैभव, आमच्या बीड जिल्ह्याचं गेवराई तालुक्याचं वैभव, आमचे गणेश महाराज वारंगे यांचंही आगमन आत्ता झालं. गोड वाणी आहे, गोड आवाज आहे. अगोदरच गायक असल्यामुळं त्यांच्या कीर्तनात रसज्ञता आहे. त्यांच्या आपण सोशल मीडियाला क्लिपा पाहतो, मन भारावून जातं. असे आमचे गणेश महाराज वारंगे, त्यांनाही माझा धन्यवाद. आणि योगायोगानं कीर्तनाचा परित्याग करून आज आमच्या रोहित महाराज सानप यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवण्यासाठी आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव, विनोदाचार्य, अगदी गोड ज्यांची कीर्तनं महाराष्ट्रभर होत आहेत असे आमचे कृष्णा महाराज राऊत अगदी अत्यंत आमच्या घरातलेच आहेत. गोड गायन, गोड चिंतन, गोड आवाज आणि गोड कीर्तन महाराष्ट्रभर त्यांचं नाव झालं आहे. आता कोकणामध्ये उद्या रात्री कीर्तन आहे. रोज कीर्तन असणारी मंडळी आहेत. आमच्या कृष्णा महाराज राऊत यांना वंदन. आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं सध्या तरुण पिढीमध्ये अगदी ज्यांनी मोठं नाव बनवलं, ज्या सगळ्या भागामध्ये कीर्तन होत आहेत, सगळ्यांना धरून आहेत. आई वडील आहेत पण आई नव्हती. आई नसताना सुद्धा पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्याकडे गणेश महाराज, अप्पा महाराज, आमचे संतोष महाराज वनवे राहिले. पंडित केशव जगदाळे गुरुजी त्यांचे आई झाले. आणि सगळ्या संबंधातून महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांनी त्यांचा हात धरला आणि त्यांचं गायन गाता गाता महाराष्ट्रभर मोठं नाव झालं. असे आमचे संतोष महाराज वनवे, अगदी त्यांना कीर्तन केसरी, कीर्तन रत्न, खूप पदव्या कमी पडतील देऊ आपण तेवढ्या. अशी सगळी कीर्तनकार मंडळी एकेकाहून बळीरे, गणेश बाबा, कृष्णा महाराज, संतोष महाराज, बळीराम महाराज संस्थेचे 4 वर्ष सोडलेले. म्हणून ते कोणालाही विचारणार तुम्ही संस्था सोडली का, बरं का. कोणालाही, काशीनाथ महाराजांना सुद्धा विचारू शकतात तुम्ही संस्था सोडली का. मला सुद्धा विचारू शकता तुम्ही सोडली का. त्यांचा स्वभावच येतो, विचारणार म्हणजे विचारणार का. त्यांनी संस्था सोडली याचा एक प्रॉब्लेम. ज्यांनी सोडलेली असती ते विचारू, ज्याची नाही झाली तो कशाला विचार. ज्याची इच्छा सोडली त्याचा काही संबंध येत नाही. त्यांनी अभ्यास केला, रियाज तर केला, गायन तर केलं. आणि खरं सांगतो मी तरी 3च वर्ष होतो संस्थेत. माझं नाव आहे संस्थेत. मी 4थ्या वर्षाची परीक्षा दिलेली, पण 3च वर्ष मी बाबा गेले घुले बाबांनी गावाकडे आलो. 3 वर्ष मी होतो. पण माझ्या नंतर गुरुजी पाठाला बसले. युवराज महाराज ते एकाच पाठाला होते आणि 4 वर्ष पूर्ण केले. संस्थेतही कीर्तन केलं, चिंतनीय कीर्तन करतात. अशी आमची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. आपण सगळी भाविक मंडळी, मातृवर्ग, शूटिंग करणारा राजा पंढरीचा ना, राजा पंढरीचा आमचा आदित्यचं चॅनल आहे, त्यालाही माझं वंदन. ही काढचा दुसरा विशाल महाराज जी वारकरी, हा तुमचाही चॅनल चांगला आहे. दोघांनाही धन्यवाद. अगदी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांचे ते बेल आयकॉन दाबा. दोघांनाही त्यांना संधी द्या. आमचा जी वारकरी, आमचा विशाल महाराज आणि आदित्यचा असणारं राजा पंढरीचा, दोघाही चॅनलवाल्याला वंदन. विनेकरी बाबा सिस्टीम आमच्या बाबूभाऊची प्रसिद्ध. अगदी हा पोरगा म्हणजे महाराष्ट्रात मुसलमान आहे, पण आमचा वारकरी मुसलमान आहे, बरं का. हिंदू मुसलमान आहे. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावीजान विष्णुदास, त्याच्यातला वारकरी म्हणजे आमचा बाबूभाई. फार गोड. तांदूळवाडी नावाचं गाव आहे. माझं काला 2-3 वर्षापासून ते घेतात, पण थोडं जरा बजेटमध्ये म्हणजे त्यांच्या माझ्यात बसलं नाही म्हणून 2-3 वर्षापासून मागतात. आमचे तांदूळवाडीचे बाबूभाई, जोरात टाळी वाजवा त्याच्यासाठी. का फार छान. आपल्या आप्पा महाराजामुळं, त्यांच्यामुळं तो बजेटमध्ये येतो. अगदी त्यांनाही धन्यवाद. बाबूभाईंना, त्यांच्या या सिस्टीम लावणाऱ्या दादाला वंदन, धन्यवाद. आपण सगळे गावकरी मंडळी, भावकी मंडळी, पाहुणे मंडळी, सगळे सोयरे पै पाहुणे, साताऱ्याहून, पुण्याहून, आमच्या आलेगावची काही मंडळी आहेत, दौंड तालुक्यातून आलेली, आमच्या महाराजावर प्रेम करणारी, ओंकार महाराजावर. माझंही काल्याचं कीर्तन झालेलं आहे. व आपल्या सगळ्यांना कोटी कोटी वंदन. मातृवर्ग आहे, पुरुष वर्ग आहे, तरुण वर्ग आहे. गावातल्या तरुणांनी गणपती बाप्पा बसवलेला आहे. बाप्पांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. हनुमानवाडी नाव आहे, त्यामुळं मारुती रायाचं गोड मंदिर आहे, जागृत आहे. हनुमंतरायालाही प्रणिपात करतो. 11:30 वाजलेत. आपल्या अभंगाला आपण सुरुवात करूया. विनंती आहे सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला आमच्या प्रमाणाच्या चाली एकात एक म्हणणार आमचा किशोर महाराज आहे. एखाद्याचं राहिलं तर असं सांगा बरं. अशी कोणी राहिली तर मध्यंतरी घेत राहतो. सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. ऐका. एका आईचं निधन झालं. एक आई आपल्यातून गेल्या वर्षी निघून गेली आणि त्या आईचं वर्ष श्राद्ध करत असताना समाजाला आई कळाली पाहिजे म्हणून संतांनी ज्या ज्या वेळेला संतांचं वर्णन करायचं त्या वेळेला संतांना आईचा दृष्टांत दिलेला आहे. बरं. मातेची आचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला. आईचा दृष्टांत संतांसाठी दिलेला आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, जेवढे अभंग गाथ्यामध्ये तुम्हाला आई बापाची सापडतील त्याच्या खाली असंच आलेलं आहे की संत कसे आहेत तर ते आईसारखे आहे. मग प्रश्न असा आहे की संतांना आईचा दृष्टांत का दिला गणेश बाबा? कारण उपकार करण्यामध्ये तर गंगा उपकार करते, गाय उपकार करते, झाडं उपकार करतात, माणसं उपकार करतात, सूर्य उपकार करतो. उपकार करणाऱ्याची यादीच आहे
पण तरी सुद्धा आईचाच उपकार, आईचाच दृष्टांत का देण्यात आला, बाकीचे दृष्टांत का दिले नाही? त्याचं उत्तर आहे, गंगा उपकार करते पण किती करते? का फेडीत पापताप पोखित त्रीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. तुम्ही नुसतं वाचेनं गंगा गंगा म्हटले तर आंघोळ करता करता तुमचं पाप धुवून टाकते. गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, जी गंगा तुम्हाला आवडते, माझ्याकडे बघा, तिचं नाव घेतलं की तुम्हाला पवित्र बनवते. एवढंच नाही, चंद्रभागेच्या वाळवंटात गेलात, आंघोळ करायची इच्छा नाही, अवघीच तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या, डोळ्यानं चंद्रभागा पाहिली तर तुम्हाला सगळ्या तीर्थाचं दर्शन घडवते. किती पवित्र गंगा आहे, तिच्या एवढी पवित्र वस्तू नाही. नाथ महाराज म्हटले, धूत पाप्याचा उगाना ती परम पवित्र गंगा जाना. अनंत पाप्याचं पाप धुणारी गंगा आहे बरं का. हनुमान वाडीकर माझ्याकडे लक्ष द्या, येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या, तुम्ही माझ्याकडे बघा, कीर्तन नीट ऐका, व अर्थ कळेल, अभंग कळेल, प्रवास सुखाचा होईल, या आईला देवाच्या पायाजवळ जागा मिळेल, आपला सुद्धा उद्धार होईल. माझ्याकडे बघा, काय 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 हो, गंगा एवढा उपकार करते, अनंत पाप्याचं पाप धुते. एवढी पवित्र जर गंगा, एवढं आपल्याला पाणी देते, शेती सांभाळते, एवढा जर तिचा उपकार आहे गणेश बाबा, आईचा दृष्टांत का दिला, गंगेचा का नाही? तर त्याचं उत्तर आहे, गंगा उपकार करते पण निरंतर करत नाही. निरंतर उपकार करण्यामध्ये ती असमर्थ आहे. पाऊस जर पडला नाही आणि ती जर वाहिली नाही तर ती तुम्हाला उपकाराला पात्र ठरत नाही. म्हणून गंगा उपकार करते पण उपकार निरंतर करत नाही. गाय उपकार करते, गाय दूध देते आपल्याला, माझ्याकडे बघा, शेण देते आणि मेल्यानंतर कातड सुद्धा देते. किंबहुना माऊलींची ओवी आहे, कृषीजीने गोधने राखोनी वर्तने. कितीतरी गवळणी गायीसाठी आहेत, गोधनासाठी आहेत, आपण काल्याच्या कीर्तनात पाहतो. मला सांगायचं काय, गाय धर्मशास्त्रानं गो माता म्हटलं तिला. मग ती गाय, इकडे बघा, ती गाय आपल्याला दूध देते. गायीचं दूध म्हणजे अमृत आहे महाराज. मी खरं सांगू तुम्हाला गणेश बाबा, गाय आता राहिली नाही, जर्शी गाय आली आता. जी गावरान गाय होती ना जुनी, आमच्या आप्पा महाराजांचे वडील बसलेले आहेत, जुने लोक बसलेले आहेत, लाल फेट्या पिवळ्या फेट्यावाले. हे जे जुने लोक आहेत, हे डोंगराला गायी चारायला घेऊन जायचे. मसाड नाही बरं, गाय म्हणतो मी, गावरान गाय. ती गावरान गाय काय करायची, तुम्ही तिच्या पाठीवरून जर हात फिरवला, वनवे महाराज, बळीराम बाबा, संजू महाराज, जर त्या गायीच्या पाठीवरून तुम्ही रोज हात फिरवला तर ती तुमच्या शरीरातल्या व्याधी ओळखायची. गाय, तुमच्या मालकाला काय झालं, मालकाला शुगर झाली का, बीपी झाली का, आतले रोग ओळखायची गाय. आणि जी वनस्पती शुगरवर काम करते, बीपीवर काम करते, तीच वनस्पती खायची ती गाय अरण्यामध्ये, आणि त्या वनस्पतीद्वारे दूध आपल्याला द्यायची आणि आपली व्याधी दूर करायची. किती पवित्र गाय महाराज. ती आता राहिली नाही. लोकांनी दुधाच्या व्यवसायापायी जर्सी आणल्या, पण ओरिजिनल जी गाय, गावरान गाय, ऐका, ती फार उपकार करते, दूध देते, शेण देते, मेल्यानंतर कातड सुद्धा देते. आपले लोक जिवंतपणे कातडी काढतात, हा धर्म वेगळा आहे, नाही काढली पाहिजे, म्हणून तर दुष्काळ पडतोय, अवेळी पाऊस येतोय. अजूनही फलटणला कत्तलखाना आहे, अजूनही चांगल्या चांगल्या मुंबऱ्याला कत्तलखाना आहे, अजून जालन्याला कत्तलखाना आहे, बंद नाही झाले, ते चालू आहेत. त्यांचं काम ते कत्तल करायचंच आहे. आपलं काम आहे आपली गाय आपण गोठ्यात ठेवायची, आपण खाटकाकडे द्यायची नाही. माऊलीची ओवी त्याच्यासाठी, गोधने राखोनी वर्तने, आपण द्यायची नाही. माऊलीला माहित होतं पुढे असं होणार आहे, त्यामुळे गाय कधी मारायची नाही, ध्यानात ठेवा. ऐका, गाय 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 दूध देते, शेण देते, मेल्यानंतर कातड सुद्धा देते. एवढा जर उपकार गायीचा आहे, मग गायीचा दृष्टांत का दिला नाही, आईचाच का दिला संतांना? तर त्याचं उत्तर आहे, गाय उपकार करते पण ऐका, निरंतर करत नाही. तिचं दूध आटलं एकदा की ती दुधाला पात्र ठरत नाही. उपकार आहे पण काही काळ आहे, मर्यादित आहे, निरंतर उपकार गाय करत नाही. पुढचं ऐका, आणखी ऐका पुढं. झाडं उपकार करतात, आपल्याला फळं देतात. परोपकाराय फलंती वृक्षा, फळ देतो झाड आपल्याला, आंबा देतं, मोसंबी देतं, चिकू देतं, पपई, तुम्हाला जे पाहिजे ते फळ मिळतं. फळानं तुमची तब्येत चांगली होते, तुमचं शरीर चांगलं राहतं. आपण ते फळं खातो गणेश बाबा, पण ते फळं आपल्याला 4च महिने मिळतात. आता तुम्हाला आंबा पाहिजे असेल तर मग तो माझा भेटेल, माझा स्लाइस भेटेल, तो काही मजा नाही, ती केमिकल आहे. ओरिजिनल आंबा तुम्हाला चैत्रामध्ये भेटणार, अक्षय तृतीयाला भेटणार, दशारी भेटणार, केशर भेटणार. नाही आप्पा महाराजांचे वडील बसलेले, केसरी आंबा, त्यांच्याकडे गोड आंबा अगदी 4 महिने असतो, पण तो आता नाही. आता मी म्हटलं आप्पाच्या वडिलांना जाण तेवढी पेटी घेऊन या, नाही नाही आता मिळणार नाही का, तो 4 महिने झाड उपकार करतं. परोपकाराय
फलंती वृक्षा, म्हणजे त्याचाही उपकार आहे गणेश बाबा, पण तो निरंतर नाही बरं का. हे सगळे उपकार सांगतोय मी. हे सूर्यप्रकाश देतो आपल्याला. सूर्याधिष्ठिली प्राची जगा राणी व दे माऊलींच्या वव्यात सगळ्याला बरं का, प्रमाणासहित सांगतो. भगवान आपल्याला सूर्यनारायण प्रकाश देतो, जगाला देतो, फुकट देतो, पण तो दिवसा देतो, रात्री देत नाही. त्याचाही उपकार निरंतर नाही. जेवढे उपकार सांगतोय ते आहेत पण निरंतर नाहीत. निरंतर उपकार कोण करतो? कैलास महाराज काय गोड प्रमाण दिलं. निरंतर उपकार गंगेचा नाही, गायीचा नाही, झाडाचा नाही, माणसाचा नाही, कुणाचाच नाही. मज निरंतर जागविती, इथं शब्द आला बघा. निरंतर उपकार फक्त संत करतात. काय सांगू आता संताची उपकार. मज निरंतर. तुम्ही कोणत्याही काळात ज्ञानेश्वरी वाचा, आंघोळ न करता वाचा, झोपताना वाचा, नाही तर दुपारी वाचा. कोणत्याही काळात ज्ञान होया ज्ञानासी, ऐसावर त्या टिकेसी. या सगळ्या बहिणी बसल्यात ना माझ्या. बहिणींनो इकडे बघा, सगळ्या बहिणींनी ऐका. आळंदीमध्ये एका आईनं बाळ गर्भामध्ये असताना, बरं का बहिणींनो, बाळ गर्भामध्ये असताना माऊलीच्या मंदिरात आजान वृक्ष आहे. आजान वृक्षाच्या खाली बाळ गर्भात असताना ज्ञानेश्वरीची 108 पारायणं केली. पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत. बाळ जन्माला यायच्या आधी ज्ञानेश्वरी घ्यायची, माऊलीच्या मंदिरात जायचं, आजान वृक्षाखाली बसायचं, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, एवढंच काम करायची. ऐका, रात्रंदिवस जेवढा वेळ मिळेल तेवढं पारायण केलं तर त्या आईला मुलगा झाला, बाळ झालं. गणेश महाराज, संतोष बाबा, कृष्णा महाराज, बाळ झालं. बळीराम गुरुजी, बाळ झाल्यानंतर आप्पा महाराज ते बाळ आता 4थीला आहे शाळेमध्ये. वर्गात कितवीला आहे ते? 4थीला आहे. 4थीच्या वर्गात पोरग आहे. पण आश्चर्य ऐका, त्या 4थीच्या पोराच्या ज्ञानेश्वरी मुखपाठ आहे, पाठ आहे त्याच्या, वाचलं कीच पाठ होते त्याच्या. ऐका, कोणत्याही अध्यातली ओवी विचारा, 4थीचं पोरग शाळेत सांगतं का? त्याच्या आईनं परमार्थामध्ये पारायणामध्ये काळ घालवला. तुम्ही कोणत्याही काळात ज्ञानेश्वरी वाचा, उपकारच करतात संत. व्यवहारातला तर करतातच, परमार्थातला सुद्धा करतात महाराज. आता त्या पोराला संस्थाननं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं. गाथा पाठ करायला लागला बा पोरगा, गाथा महाराज. का? फळ चांगलं मिळालं. तुमचा काळ हरिभजनात घालवला की संत म्हणतात तुम्ही संत चरित्रात, संत विचारात आले, निरंतर उपकार करतात. मी 1998 साली आळंदीला गेलो होतो. 98ला पहिल्यांदाच गेलो मी. अगोदर इकडं महाराजांकडे होतो, नवले बाबांकडं, मग गेलो मी आळंदीला. तर आळंदीमध्ये त्या काळामध्ये एकच संस्था होती राहण्यासाठी, जयराम महाराज भोसले यांची, वैकुंठवासी जयराम सिद्ध भेट वारकरी शिक्षण संस्था. तिथे कोणाही विद्यार्थ्याला प्रवेश असायचा. पण गणेश महाराज त्या काळामध्ये जयराम महाराजांचा नियम होता, 25 अभंग वाचल्याशिवाय आणि जवळजवळ 2 अध्याय वाचल्याशिवाय ते तुम्हाला संस्थेतून बाहेर पडू देत नव्हते. फिरायला नाही, मंदिरात नाही. आधी ज्ञानेश्वरी वाचायची, आधी गाथा वाचायचा आणि मगच जेवण सगळं मिळत. फार कडक महात्म्य होते. कीर्तनात शिव्या द्यायची, कीर्तनात महाराज. हो, ब्राह्मण फिरणं तर घाबरायचे, त्यांना जवळच येत नव्हते. त्यांच्या टोपी जर घातली नाही विद्यार्थ्यांना तर तिथंच हाणायचे महाराज. असे होते, कडक होते एकदम. आता असते तर पोरांनीच हाणला असतं त्यांना, तो भाग वेगळा. पण त्या काळात पोरं घाबरायचे. तर आप्पा महाराजाला विचारा तुम्ही, पोरं कसे असतात? पोरं कठीण असतात, सांभाळणं अवघड महाराज. पोरं म्हणजे माकडं असतात महाराज, त्यांना सांभाळणं सगळ्यात अवघड महाराज. सगळ्यात अवघड जर गोष्ट संप्रदायात कोणती आहे ना, यात्रा बरी आहे, कीर्तन बरं आहे, तुमची कथा बरी आहे गणेश महाराज, पण संस्था सांभाळणं सगळ्यात अवघड काम आहे महाराज. विद्यार्थी घडवायचे असतात, पोरांना सांभाळायचे असतात, कठीण. आमचे महाराज म्हणायचे, हे पोरं संस्थेत माझं ऐकतात, एकदा बाहेर गेले की ते माकडं असतात. रखमाजी महाराजांचं वाक्य आहे. बळीराम महाराज काय मी काय माकडंच म्हणायचे ते आम्हाला, का अजूनही म्हणतात. त्याचं कारण ते पोरं असतात, विद्यार्थी असतात. माझ्याकडे ऐका, मी का सांगतो तुम्हाला बाबा, पण बाबांचा एक नियम होता बरं का गणेश महाराज. अशी काखेमध्ये तुम्ही कधी कुणाला तरी विचार, जयराम महाराज अशी काखेत ज्ञानेश्वरी घेऊनच
प्रदक्षिणा करा. काय प्रेम असेल महाराज त्यांचं माऊलीवर. काखेमध्ये हातामध्ये ज्ञानेश्वरी घेऊनच पारायण प्रदक्षिणा मारायची. एक दिवस काय झालं इकडे बघा, एक 60-65 वर्षाचं म्हातारं हजेरी मारुतीचं जे मंदिर आहे आळंदीतलं, तिथपर्यंत बाबाची प्रदक्षिणा झाली होती. मागे विद्यार्थी चलत होते आणि तेवढ्या एक म्हातारं समोरून चलत आलं, बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबांना म्हटलं, बाबा माझ्या पोरानं मला काढून दिलंय, मी कुठं राहू, माझी काय व्यवस्था होईल. बाबानं काय केलं, ती काखेतली ज्ञानेश्वरी त्याच्या हातात दिली. संत कसे कोणत्याही काळात उपकार करतात त्याच्यासाठी कथा चालली. आणि मग ऐका इकडे बघा, इकडे बघा. आणि मग ती ज्ञानेश्वरी हातात दिली आणि म्हटले, जा माऊलीच्या मंदिरात तिचं पारायण कर, माऊली तुझा सांभाळ करतील. ते म्हातारा म्हटलं, बाबा मी शाळेतच गेलो नाही, मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, हे कसं पारायण करू. काही काळजी करू नको म्हटले, लिहिता येत नाही, वाचता येत नाही ना, माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या अक्षरावरून पक्ष असे बोट फिरव, बोट जरी फिरवले तरी चालेल, पण ओवी संपले की माऊली की जय, ओवी संपली की मुक्ताबाई की जय, ओवी संपलं की ज्ञानेश्वर महाराज की जय, ओवी संपलं की सोपान काका की जय, असं म्हण बाबा, तुझं कल्याण होईल. शब्दावरती विश्वास ठेवला, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकल भोगिता होय त्यांचे, असं प्रमाणच. आणि मग विश्वास ठेवला साधूच्या शब्दावर आणि ती ज्ञानेश्वरी घेऊन माझ्याकडे बघा, म्हातारा मंदिरात गेला, आहे बाबांच्या शब्दावरती विश्वास ठेवला, ज्याला लिहितं बस असं बस बस काय नाही बस असं विठाला विठाला. ऐका मुद्दा काय, पारायण करायला लागला म्हातारा, वाचता येत नाही गणेश बाबा, हो संतोष बाबा वाचता येत नाही, कृष्णा बाबा वाचता येत नाही, पण अक्षरावरून बोट फिरवायचा आणि बैराम गुरुजी ओवी संपली माऊली की जय एवढं म्हणायचं. त्या म्हाताऱ्यानं वयाच्या 65 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत म्हणजे 15-20 वर्ष तेवढंच काम, सकाळी ज्ञानेश्वरी दुपारी ज्ञानेश्वरी, फक्त बोट फिरवायची. तर चमत्कार ऐका, 15 वर्षानंतर ज्याला लिहिता वाचता येत नाही त्या म्हाताऱ्याच्या ज्ञानेश्वरी मुखपाठ झाली महाराज, पाठ झाली. मंदिरात म्हातारं बसलेलं असायचं, मी टाळ घेऊन कीर्तनात चाली म्हणायला उभं राहायचं. चांगल्या कीर्तनकाराची ओवी जर अडकली चुकली तर खालून म्हातारं सांगायचं तशी नाही अशी आहे, 7व्या अध्यायातली आहे. काय नवल महाराज, जो कधी शाळेतच गेला नाही त्यानं माऊलीच्या अक्षरावर बोट फिरवली तर ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडाला सुद्धा हरित काय नवल महाराज, जो कधी शाळेत गेला नाही भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. वाचायला लागला, ज्ञान प्राप्त झालं का, निरंतर उपकार. दुपारी वाचा, म्हातारपणात वाचा, बालपणात वाचा, बालगर्भात असताना वाचा, कोणीही वाचा. कोणत्या, हे भगवान बाबांचा फोटो लावलाय तू. हे भगवान बाबा जगात का प्रसिद्ध झाले माहिती आहे का तुम्हाला? हे राष्ट्रसंत का झाले? त्याचं एकमेव कारण ज्ञानेश्वरीवर प्रेम करणारे भगवान बाबा होते. फार प्रेम, ज्ञानेश्वरीवर एवढं प्रेम केलं. आजही तुम्हाला भगवान बाबांचे जिजं जिजं फोटो दिसतील, एकट्याचा फोटो कुठंच नाही. आपले एकट्याचे फोटो आहेत महाराज, त्यांचा फोटो समोर व्यासपीठ आणि त्याच्यावर ज्ञानेश्वरी मांडलेलीच आहे. माझ्या एकट्याचा काढू नका, माझ्या ज्ञानेश्वरी बरोबर माझा फोटो काढा. असे भगवान बाबा. आणि अशा पावन कुळात तुम्ही जन्माला आलात, भाग्य तुमचं. राष्ट्रसंत भगवान बाबा काय केलं त्यांनी? बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी. काय केलं? बैसोनी पाण्यावरी वाचिली कादंबरी नाही ज्ञानेश्वरी. का? बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत
दिसे शांतीची शोभा आरती भगवान बाबा तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथ आमचे महाराज कृष्ण महाराज काल पौंडुळला कीर्तनाला गेले होते आणि तिथं त्यांना एक व्यक्ती भेटला जुना एकदम 80 वर्षाचा नारायणगडाच्या पायथ्याला गाव आहे पौंडुळ हे आमचे महाराज गेले कीर्तनाला असा लाल फेट्याचा म्हातारा भेटला दोघांच्या गप्पा सुरू झाल्या जेवताना आणि मग हे म्हटले महाराज भगवान बाबांनी जिथं हे कार्यक्रम भगवान बाबांच्या जीवनात जे झालं त्या काळामध्ये खरं आहे का ते म्हातारा म्हटलं बाबा अगदी सत्य आहे बुवा अगदी घडलेलंच आहे ते हो बघा का सांगत मराठा समाजाचा माणूस म्हणला की भगवान बाबांनी त्या काळात त्यांचं अंग कापलं आणि अंगाचा परिणाम तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथ धावून आले देव दिले अभय तेथ आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा का बोलतोय मी त्यांनी ज्ञानेश्वरीवर प्रेम केलं म्हणजे तुम्ही कोणत्याही काळात ज्ञानेश्वरी गाता भागवत वाचा आपला चिंतन काय चाललंय संत तुमच्यावरती उपकार करतात ते संतच आहेत ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबा आहेत गाथा म्हणजे तुकोबा आहे भागवत म्हणजे नाथ महाराज आहेत हो लक्षात ठेवा हे सगळे संतच आहेत तुम्ही कोणत्याही काळात अहो त्या सातारकर महाराजांच्या परंपरेमध्ये एक दादा महाराज आहेत सातारकर बाबा होऊन गेले ना अर्धा तास रामकृष्ण हरी म्हणायचे लोक रामकृष्ण हरीमध्ये डुलायचे काय कीर्तन काय तो आवाज काय हरिपाठ घराघरात हरिपाठ गेला बा त्यांच्यामुळं उपकार आहेत त्यांचे आपल्यावर 1 लाख रुपये जरी घेत होते तर समाजाला हरिपाठ दिला ना चाली दिल्या ना हो बघा त्या काळात 1 लाख रुपये कीर्तनाचे घ्यायचे त्या काळात घाबरत नव्हते कुणाला पण ऐका पैसे त्यांनी व्यर्थ नाही घालवले कधी लोणावळ्याला गेलात तर हरिपाठाचं इतकं भारी मंदिर बांधलेलं आहे महाराज त्यांनी इतकं सुंदर मंदिर इतकं भारी सोन्याच्या अक्षरात ज्ञानेश्वरी लिहिलेली महाराज पैसे काय कोणी व्यर्थ घालत नसतं संप्रदायाला दिलेले पैसे कधीच व्यर्थ जात नाही तुमच्या डोक्यातून काढून टाका दिलेले पैसे हे कामीच येत असतात गोशाळेला मंदिराला अनाथालयाला कुणी व्यर्थ घालत नसतं ध्यानातच ठेवायचे टीका करू नका जे पैसे तुम्ही देतात ते पैसे चांगल्याच्याच कामी येत असतात मी पुन्हा वारंवार सांगतो ऐका त्यांच्या परंपरेत एक दादा महाराज झाले ते दादा महाराज सातारकर ज्ञानेश्वरी आस्कलीच सांगायचे असं म्हणतात त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला गणेश महाराज हो हजारोहून लोक रोज पहाटे 5:30 यायची 5:30 ते 7:30 2 तास रोज साताऱ्याला ज्ञानेश्वरी सांगायची आणि एक दिवस काय झालं एका ऐकणाऱ्यानं पाहिलं तर ज्ञानेश्वरी सांगून झाल्यावर ते दादा महाराज दात घासायला लागले त्याच्या मनात आलं बुवा आपण तर आंघोळ करून ज्ञानेश्वरी ऐकायला येतो आणि सांगणारे महाराज आपल्याला बिना आंघोळीची ज्ञानेश्वरी सांगतात आताशी महाराजाच्या चुका लोकांना दिसतात हो फार अवघड असतं मी कायम सांगतो वारकरी संप्रदायात माझं वाक्यच ऐकाय संसारातल्या 1000 चुका गणेश महाराज माफ होतात पण परमार्थातली एकही चूक कधीच माफ होत नाही लोक तिला ध्यानातच ठेवतात म्हणून गुरुवर्य बाबा सांगायचे पाठामध्ये बळीराम महाराज गोले बाबा म्हणायचे संसारात 1000 चुका करा पण परमार्थात एकही चूक कधी होऊ देऊ नका ते तुम्हाला पतन केल्याशिवाय राहत नाही हो मग ते लोक चुका काढतात लोक म्हटले महाराज आम्ही तर तुमची ज्ञानेश्वरी ऐकायला आंघोळ करून येतो 5:05 आंघोळ करतो आणि तुम्ही आम्हाला एवढी चांगली ज्ञानेश्वरी सांगता ज्ञान देता आणि तुम्ही खुशाल बिना आंघोळीची सांगता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्ही आंघोळ न करता सांगता काय त्या दादा महाराजांचं उत्तर आहे गणेश महाराज ते दादा महाराज म्हटले ऐका हनुमानवाडी ते दादा महाराज म्हटले अरे आईचं दूध प्यायला मुलाला आंघोळ करण्याची गरज नाही काय नवल आहे महाराज म्हणजे ते हे माय ज्ञानेश्वरी जननीय महाराज ती ज्ञानेश्वरी आपली माय तिला कधीही वाचा ती उपकार करते 11:15 वाजले महाराज कळलं आम्हाला लक्षात आलं ज्ञानेश्वरी उपकार करते गाथा उपकार करते संत उपकार करतात निरंतर करतात कोणत्याही काळात करतात कोणत्याही वयात करतात कोणत्याही कधीही वाचा करतात कळालं पण महाराज आत्ताच तुम्ही म्हटले हे संत ज्ञानोबा आहे तुकोबा आहे नेमके कसे असतात निरंतर उपकार करतात मग ते कसे असतात आणि बाकीचे दृष्टांत बसले नाही गाय नाही गंगा नाही झाड नाही मग ते नेमके संत कसे असतात आम्हाला कसे कळतील आणि मग तुकाराम महाराज म्हटले हो ऐका परमार्थात निरंतर उपकार हो संत करतात आणि व्यवहारामध्ये निरंतर उपकार फक्त आई करते ध्यानातच ठेवा परमार्थात निरंतर उपकार संत करतात आणि तुमच्या संसारात सगळे लोक तुमचे स्वार्थी आहेत फक्त आईचे बघा निरंतर उपकार तुम्ही असं कधी ऐकलं का तुमची आई म्हटली पोरगा जरा 6-7 महिने ऍडमिटच असावं आई असं म्हणेल मी ऍडमिट बरी मी मेलेली बरी पण माझा पोरगा सुखी असावा निरंतर उपकार आई करते व्यवहारात आणि परमार्थात निरंतर उपकार संत करतात बाकीचे निरंतर नाही म्हणून आईचा दृष्टांत दिला अभंगाच्या
आवाजात गोड प्रमाण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईचा दृष्टांत दिला बरं का, आईचं रूपक दिलं. संत कसे आहेत, ज्ञानेश्वरी देणारे ज्ञानोबराय कसे आहेत, लेकुराचे हित. आई जशी लेकराचं हित करते, लेकराच्या हितासाठी तिचं चित्त झुरतं. माझाच पोरगा मोठा झाला पाहिजे, माझ्या पोराला सगळं मिळालं पाहिजे, अशी व्यवहारात असणारी फक्त आई असते बरं का, कोणी नाही. बघा अंजनबाई नावाची आई गेली बघा, या मुलांना दुःख आहे. आज ती मुलं ते आईची आठवण काढतात. या बाबा या, विठाला आपल्या भागातील मोठं संस्थान आहे आणि बाबांच्या संस्थानावर मी कीर्तन केलेलं आहे. गोड महात्मा आहे, सगळ्यांना धरून चालणारा, सगळ्या समाजाच्या आवडीचा आणि सगळ्यांचं व्यासपीठ असणारे महाराज. जोरात टाळी वाजवा एकदा बाबांसाठी. पांडुरंग बाबा, मला माहीत कीर्तन केले ना, पांडुरंग बाबांना धन्यवाद. आणि आपण सगळी मंडळी या ठिकाणी ऐकताय. काय सांगतोय, संत कसे आहेत तर ते आईसारखे आहेत. लेकोराचे हित जाये किंवा वाहे माऊलीचे चित्त. आई फक्त लेकरासाठी जगत असते, कुणी नसतं बरं का आईसारखं या जगात. आई ती आई असते. आई म्हणजे काय आजी आहे का मावशी आहे का आत्या, कोणी नाही. आई ती आई असते बरं का, कोणी तिची जागा घेऊ शकत नाही. म्हणून ध्यानात ठेवा, आई एकदा गेली की तुमच्या घरातलं प्रेम संपून गेलं महाराज. आई नसली की मग घरात प्रेम नाही महाराज. ज्याला आई नाही त्याला विचारा. आमच्या वनवे महाराजांना आई नाही, आमच्या कृष्णा महाराजांना आई नाही, वडील नाही. ज्याला आई नाही ना त्याला तुम्ही विचारा, घरामध्ये प्रेम राहत नाही, हो संस्कार राहत नाहीत का. आई ती आई असते. आई एकदा गेली की दुःख पदरामध्ये पडतं. माझ्याकडे बघा, मी का सांगतोय तुम्हाला सगळे, आई गेली की मग घरातलं संपून जातं सगळी. बाबांनी असं मधून रस्ता का, रस्ता दे बाबा. विठाला 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 महाराष्ट्रामध्ये जे गाजलेले गड आहेत, भगवान गड आहे, नारायण गड आहे, गहिनीनाथ गड आहे. पण या गडाला सगळ्या अशा शांत रसेतून समरसेतून सगळे गड होते, पण गणपती बाप्पाचा गड नव्हता. आणि महाराजांच्या मनामध्ये आलं आणि काशीनाथ बाबा यांनी गणेशगड स्थापन केला. आणि मी खरं सांगू, या सगळ्यापेक्षा भारी नारळी सप्ताह होतो आमच्या गणेशगडाचा बरं. भारी, गेल्या वर्षी तो लय मोठा झाला. आमचेही 2-3 वर्ष बाबांनी कीर्तनं घेतली नारळी सप्ताहात. आमच्यासारख्या तरुण कीर्तनकाराला नारळी सप्ताहात घेऊन जाणारा महात्मा म्हणजे काशीनाथ महाराज बरं. नाही तर आम्हाला कोण संधी देत आहे महाराज, ज्येष्ठालाच बोलवतात लोक. आता ती गरज बी आहे त्याची. पण बाबांनी, मी जसं सांगतो, लेकराची आई जशी लेकरासाठी गरजेची आहे तसं आईचाच विषय चालू होता. आणि आई कशी असते, संत कसे असतात, तर आईच्या हृदयाचे असतात. मग संत आईच्या हृदयाचे कुठं भेटतील पाहायला, गणेशगडावर जायचं गरजच नाही. हनुमानवाडीलाच आज संत आलेत बघा, आईच्या रूपानं आलेत. वा बाबाला जास्त वर्णन आवडत नाही बरं का. बाबा बसलेले आहेत, ओळखतात लगेच कोण खरा आहे कोण डुप्लिकेट आहे. त्यांचा चेहरा बघा ते माणसाला ओळखतात. आणि त्यांचं दर्शन म्हणजे सर्व सुखी आजी येथेची ओळली, संतांची देखरी चरणांबुजे, सर्व काळ होतो आठवित मनी, फिटली ते धनी येणे काळे. काय भाग्यवान माय असेल महाराज. अरे या अंजनबाईंनी काय पुण्य केलं असं ना, अशी मुलं जन्माला घातली, हा नातू जन्माला आला. काशीनाथ बाबासारखा महात्मा, पांडुरंग महाराज, गणेश महाराज, वनवे महाराज, कृष्णा महाराज, ओंकार महाराज, काय महाराज मंडळी महाराज.
अशी दैदिप्यमान कीर्तनाच्या परंपरेतली मंडळी आज आपल्या छोट्याशा वाडीला येण्याचं कारण या आईचं ते पुण्य आहे बरं का. या आजीनं केलेलं पुण्य आणि ते या मुलांच्या रूपातून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक या रूपानं बाहेर पडतंय. वा बाबा आले. बाबांच्या चरणी आमच्या सगळ्यांचा साष्टांग प्रणिपात. जाताना बाबांचं दर्शन घेऊनच जा बरं का. माझ्या नाही पाया पडलं तरी चालेल पण बाबांच्या पडा का. त्याचं कारण तुमचा उद्धार होईल महाराज. महात्मे कमी आहेत, साधू कमी आहेत, पैसे घेणारे आमच्यासारखे लई आहेत पण ओरिजिनल दुसऱ्यासाठी जगणारे काशीनाथ बाबांसारखे फार कमी असतात. बाबांचं स्वागत करूया, बाबांच्या चरणी नतमस्तक होऊया. अर्थ असा आहे आई लेकरासाठी जगत असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तिचं चित्त फक्त लेकराच्या ठाई असतं. बाबा आता गोकुळाष्टमीच्या सप्त्याला मी पिंपळगाव बसवंत नावाच्या गावी एक जवळके नावाच्या गावी कीर्तनाला गेलो. वनवे महाराज जागर काल्याचं कीर्तन, रात्रीचं जागर आणि सकाळचा काला. 10 ते 12 मी कीर्तन केलं. रात्रीचं देवाच्या जन्माचं, भगवान कृष्णाला जन्माला आणलं. रात्री मुक्काम झाला आणि चांगलं गाव होतं, प्रशस्त. 2-4 हजार लोक होते कीर्तनाला. आणि कीर्तन झालं, रात्री मुक्कामाला थांबलो. सकाळी काल्याचं कीर्तन होतं म्हणून सकाळी उठल्यावर थोडंसं चालायला जायचं म्हणून मी 1-2-3 किलोमीटर असं चलत चलत गेलो. तर त्या गावचे ते नारायण पाटील म्हणून सरपंच ते माझ्याबरोबर आले. बाबाबरोबर जातो म्हटले आणि माझ्याबरोबर चालत ते पण आले. त्यांचं शेत नेमकं तिकडंच ओंकार महाराज. त्यांनी त्यांच्या द्राक्षाच्या बागा मला दाखवल्या. तर त्यांच्या द्राक्षाच्या बागाच्या खाली पांडुरंग महाराज एक म्हातारी बसली होती, 60-65 वर्षाची, रडत होती. हातामध्ये असे केसाचे झुपके होते. सत्य घटना, केसाचे झुपके हातामध्ये होते, रडत होती. तर ते नारायण पाटलांनी विचारलं आई काय झालं रडायला, का रडते ग माय. तर म्हातारी म्हटली बाबा ए नारायण, अरे माझ्या पोरानं रात्री दारू पिऊन केस उपटूस तर मारलं रे मला. बघ ना माझा पोरगा किती निर्दयी आहे, हे बघ केस. मी तो खालीच बसलो बाबा, फार वाईट वाटलं. तेवढं म्हणल्यावर त्या नारायण पाटलाला राग आला. ते गावचे सरपंच होते, त्यांना राग आला आणि ते रागाच्या भरात म्हणले तुझ्या पोराला चौकातच 2-4 कानाखाली मारतो आज. असं म्हणल्यावर म्हातारी म्हटली नाऱ्या तुला काय करायचं. हा कळती भाषा कळते का माझी. अय मातांनो, जी म्हातारी केस उपटूस तर जिला मारलं ती म्हणली नाऱ्या. नारायण पाटलाला नाऱ्या म्हणायची ताकद आहे का कोणाची, पण नाऱ्या म्हणली नाऱ्या का, फक्त आई असते महाराज. आई समाते सास भाव ओंकार महाराज वा. ऐसा मातीचा स्वभाव. हो मारलं जिला, ती पोराला मारायचं म्हणल्यावर नाऱ्या म्हणते बघा. एवढी ताकद फक्त आईमध्ये असते महाराज, कोणी नाही महाराज. सांगू द्या ऐका रे, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये खाली अंबाजोगाई तालुका आहे. त्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये एक तात्याराव लहाने नावाचे डॉक्टर आहेत. त्यांनी पद्मश्री पुरस्कार मिळवला. वंजारी समाजात जन्माला आले, त्यांच्यावर चित्रपट निघाले. ऐका मोठं काम केलं. 1 लाख लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले त्या डॉक्टरांनी. ऐका पण ते 6वीला शाळेत जात असताना त्यांच्या 2ही किडन्या गणेश महाराज खराब झाल्या. आई काय असते, आई लेकोराचे हित वाहे माऊलीची. आई सांगतो आधी, मग संत कळतील तुम्हाला. ऐका आई सारखे संत, काही बदल नाही. आधी आई ऐका. ऐका रे दादांनो, एक आईसाठी कीर्तन आहे. मग ऐका ऐका. 2ही किडन्या खराब झाल्या 6वीला असताना. तर त्या आईनं सांगितलं, डॉक्टर म्हटले पोरगा जगणार नाही, किडन्या खराब आहेत. तर आईनं स्वतःची किडनी त्या डॉक्टरांना दिली त्या काळात बाळाला. आणि आईची किडनी बसवलेली तात्यारावांना. अजूनही ते जिवंत आहेत. मागच्या वर्षी मात्र त्यांची आई गेली. त्यांच्या मातीला सगळी महाराज लोक गेली. नामदेव शास्त्री बाबा, काशीनाथ बाबा, सगळी मातबर लोक त्यांना भेटून आली. मी गेलो मग ज्या दिवशी 13 होता त्या दिवशी. आणि सगळ्यात शेवटी बंद कर बाळा, मला गरज नाही. काय मग ते 13व्याच्या दिवशी ओंकार महाराज मी गेलो. बाबा माझ्या हातात माईक आला बोलायला गणेश महाराज. तर सगळे जाण्याची श्रद्धांजली झाली. मी बोलताना म्हटलं तात्याराव डॉक्टर साहेब अजून तुमची आई गेली नाही. सगळे माझ्याकडे बघायला लागले. माती झाली, 10वा झाला आणि 13वा आला आणि महाराज म्हणतो आई गेली. असं कसं बोलतो महाराज. सगळे कावरे बावरे माझ्याकडे बघायला लागले. आणि मी माईकवर सांगितलं अरे जोपर्यंत तात्यारावांच्या शरीरात आईची किडनी आहे
तोपर्यंत त्यांची आई अजून गेली नाही. का? तिच्या किडनीमुळं पोरगा जिवंत आहे. म्हणजे किडनी खराब झाली तर किडनी देणारी आई आहे, डोळा खराब झाला डोळा देणारी आई आहे, हाताची शीर खराब होऊ द्या देणारी आई आहे. तुमच्या शरीरात तुमचा कोणताही पार्ट खराब होऊ द्या, डॉक्टरना म्हणते माझा द्या त्याला, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. लेकुराचे ही सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी है माँ से बढ़कर नहीं रे कोई नहीं रे माँ, हे माँ से बढ़कर दहा किलोमीटर अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये खुरपण करणारी आई असते, कुणाच्या घरचे भांडे घासणारी आई असते, या डोंगर दऱ्यामध्ये काम करून पोराला शिक्षक बनवणारी, मास्टर बनवणारी, चांगल्या संस्थेमध्ये माझा पोरगा शिकला पाहिजे म्हणणारी आई असते. एकदा तुमच्या घरात ती आई निघून गेली, प्रेम संपून जात असतं. आईसारखं या जगात कोणी नाही. मी एवढी उदाहरणं तुम्हाला का सांगतो? एवढी उदाहरणं सांगण्याचं कारण एवढंच आहे, ज्याला आई नसते त्याला विचार. आई ती आई असते गड्या. एवढी प्रमाण, एवढ्या चाली, एवढा गोड आवाज आपण ऐकताय. कधी 12 वाजले आपल्याला कळालं नाही, आपण आईच सांगतोय अजून. ऐका, इतकी गोड आहे आई. तुमच्यासाठी जगते, तुमच्या चेहऱ्यावर हात फिरवते. किती वयोवृद्ध असू द्या, तुमच्या आनंदामध्ये सामील होते. आई नसेल तर मग दुःख आहे. तिच्यासारखे उपकार कोणी करत नाही. म्हणून कबीरदास महाराज म्हणतात, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है रे दुआ. अरे तुम्ही तिला मारा, तुम्ही तिला गोठ्यामध्ये ठेवा, तुम्ही तिला घरातून बाहेर काढून द्या, तुम्ही तिला पाहूच नका, तरी सुद्धा लेकराला आशीर्वाद देणारी आई असते बघा. गायन आहे, काय आवाज आहे, काय संपूर्ण असं कीर्तन आहे. आपली वेळ संपलेली, 12 वाजलेत. मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ देती है दुआ. रामायणामध्ये 2 माता आहेत. येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे 2026मध्ये रामगडाच्या नारळी सप्ताहामध्ये आमची रामकथा आहे. तुम्हाला ती ऐकायला मिळेल यूट्यूबला. होता एक मोठ्या सप्त्यातही नाशिकला रामकथा आहे. ही सगळी मंडळी रामकथेला असतात. रामकथा फार पवित्र आहे महाराज. प्रत्येक घरामध्ये जर काय असलं पाहिजे तर रामायण असलं पाहिजे. रोज ऐकलं पाहिजे तर रामायण ऐकलं पाहिजे. हो, शिकलं पाहिजे रामाला. हो, मी खरं सांगतो,
हो फार गोड आहे महाराज. प्रत्येकाचं घर तुम्हाला रामायण बनवायचं असेल, प्रत्येकाचं घर जर तुम्हाला आदर्श प्रपंच करायचं असेल तर रामाची कथा गरजेची आहे. भागवत गरजेचंच आहे, पण रामायण फार गरजेचं आहे. प्रत्येक घर तुम्हाला जर चांगलं बनवायचं असेल तर रामायणाची गरज आहे. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली जाते, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. तापस वेश विशेषी उदासी चवदा बरस राम वनवासी. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर बचन न जाई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. राघवा पहिल्या वरानं मी भरताला गादी मागितली तुझ्या बापाकडे, माझ्याकडे बघा. दुसऱ्या वरानं तुला 14 वर्षाचा वनवास आहे, वल्कलांगामध्ये धारण केली. सगळं रामायण सांगायला वेळ नाही, आपल्याला 2 मिनटं घेतोय. वल्कलांगामध्ये धारण करून प्रभू वनवासात निघाले. एकटे नाही निघाले, लखनजी सुद्धा निघाले. लखनजी नाही तर सीतामाई सुद्धा निघाली. आणि मग विधनाते लेख किसी को समझ न पाते हैं, विधनाते लेख किसी समझ न पाते हैं. विधनाते लेख किसी समझ न पाते हैं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. ऐका, विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती लिहिलेलं कधी पुसता येत नाही, ध्यानातच ठेवा. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधना तेरे लेख किसी समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिया वन को जाते हैं. रोहित एक बात, जन जन के प्रिय राम लखन सिया, माझ्याकडे बघा, वन को जाते हैं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. एक राजा के राज दुलार बन बन फिरते मार मार. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाली, सबके कष्ट मिटाने वाली, कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिया वन को जाते. विधना तेरे लेख किसी समझ न पाते हैं, समझ न पाते, समझ न पाते हैं. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती जे लिहिलेलं असतं त्यात बदल होत नाही. प्रभू रामचंद्र वनवासात निघतात. लखनजी म्हणतात मी सुद्धा जाणार. रामायणातल्या 2 माता सांगायच्यात, लेकराचं हित करणाऱ्या. आई कळेल आई, आईच्या नंतर संत कळतील. 2 मिनिटात सांगतो, माझ्याकडे बघा. ऐका रे, रामायणातली कथा आहे. आता रामचंद्राचा वनवास लखनजीला माहिती होतो बाबा. लखनजी आता धावतच म्हणतात, दादा मी सुद्धा तुमच्याबरोबर वनवासात येणार. तो आपला भाऊ नाही, नदीकून वाटणी घेतो, नदीकून भावाला डोंगराकडली देतो. असा आपला लखन नाही. आपला लखन भारी आहे. पाटोद्याचा बीडचा बंगला घेतो, त्याला गावाचं पडलेलं घर देतो. असं बांधून हाणला पाहिजे लखन, असा नसतो लखन. लखन याला म्हणतात माझ्या दादाला वनवास, मी सुद्धा दादा वनवासात येणार.
बघ लखन, नाही येता येणार, नाही दादा मी येणार, तुम्ही जिथं असाल तिथं मी राहणार. मग लखन सुमित्रा मातेला विचारू नये. बघा आई कशी लेकरासाठी जगते, आई कसं लेकराचं हित करते. हे माझ्या बहिणींनो, एक आईचं श्राद्ध आहे ना, अंजनबाई गेली ना, मग माझ्याकडे बघा. तिच्यासाठी जर एवढा खर्च करून कीर्तन ठेवलंय तर गाईचं शेण खाली पडल्यावर मातेला घेऊन उठतं. कीर्तन काहीतरी घरी घेऊन गेलं पाहिजे. शिकण्यासाठी असेल तर एवढा भाव ऐका, कथा घरी घेऊन जा. लखनजी आता वल्कलांगामध्ये धारण करतात, सुमित्रा मातेच्या महलामध्ये येतात. एका खांबाला धरून सुमित्रा उभी असते आणि ती सुमित्रा म्हणते, लखन असले काय कपडे घातले अंगावर, वनवासाचे कपडे घातलेस राजा तू. तुला माहिती नाही का माझ्या दादाचा वनवास आहे? तुला माहिती नाही का राघव राजगादीवर बसणार आहे? तुला माहिती नाही का त्याची इथून मिरवणूक निघणार आहे? तुला माहिती नाही का त्याला हत्तीवर बसवायचंय, त्याचा राज्याभिषेक आहे? असले काय कपडे घातले लखन? तुझ्या मनात काही विपरीत विचार आला की काय? वनवासात निघून जायचं पण माझ्या राघवच्या बद्दल मनामध्ये काही आणायचं नाही बरं. लक्षात ठेव लखन, काय पात्र आहेत महाराज, एक एक पात्र शिकण्यासारखं आहे. सावत्र आई बघा रामाची, सुमित्रा, काय प्रेम आहे गड्या. लखन माझ्या राघवच्या गादीबद्दल तुझ्या मनात जर काही शंका असेल तर वनवासात निघून गेला तरी चालेल. लखन म्हणतात, मा वनवासात जाण्यासाठीच आलो मा, पण एकटा नाही जाणार मा, तुझ्या दादाबरोबर मी सुद्धा जाणार. घडलेला वृत्तांत ज्यावेळेला सुमित्रेला कळतो, कैकेयीला शिव्या देते, त्या खांबाला मिठी मारते, डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतात. माहिती पडतं तिला की माझा दादा आता 14 वर्ष वनवासात जाणार. ज्या राघवला राजगादीवर बघायचं होतं तो वनवासात जाणार. नुसता राघव नाही जाणार तर माझ्या काळजाचा तुकडा माझा लखन सुद्धा आता वनवासात जाणार. अश्रू लागले. मग कशासाठी आलता रे तू लखन? मा तुला विचारायला आलो होतो मा, जाऊ का मामी वनवासात? विचारायला आलो लखन तू मला? हो विचारायला आलो मा. लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही लखन. लाल डोळे झाले सुमित्रेचे. कोणती आई गरजेची आहे? अरे आई शिकायची तुम्हाला, ही आई शिका, अशी आई बना, घेऊन जा कीर्तन घरी. माय म्हणते सुमित्रा, हे लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. असाच डोंगर आहे शिवनेरी पर्वत, त्या शिवनेरीवर खेळत होते. तानाजी, येसाजी, माळी, वंजारी, धनगर, मराठा, कुणबी, ब्राह्मण, मुस्लिम सगळ्या समाजाची पोरं होती. 8 वर्षाचे होते, खेळत होते. धावतच काही भिक्षुक लोक आली होती. हे बाळराजा भूक लागली रे आम्हाला, 8 दिवस झाले रे खायला काही भेटलं नाही. 8 वर्षाचे शिवाजी महाराज धावत गेले होते. जिजा मासाहेब, आऊसाहेब, आपल्या दारात कुणीतरी भिक्षुक आले, खायला भाकरी मागतात. आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का? देऊ का म्हटलं बरोबर जोरात कानाखाली मारली होती. लाल झाला होता गाल. रडत होते बाळराजे. का मारलं गाई मला? मी तर चांगलं विचारलं ना तुला, याच्यासाठी मारलं बघ शिवबा. तुम्हाला विचारायला कसं काय आला शिवबा? तुम्हाला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होती. तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही शिवबा. कानाखाली याच्यासाठी मारली बघ, आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आपल्या दारात जर कुणी आला ना तर त्याला आपली टोपलीतली भाकरी दिल्याशिवाय काय? माय महाराज, हिताचा विचार करणारी माय. अशा माता सांगता सांगता 2 वाजतील बघा. अशा 26 माता आहेत. खूप तयार केल्या, खूप लिहिलंय, खूप सांगतोय मी रोज माता. काल कृष्णा महाराज माझ्या संग गणेश खिंडला आले होते. 2 तास मी माताचेच ना, खूप माता आहेत. ही माता आहे, ही शिकण्यासारखी माता आहे. लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही, तुम्हाला विचारायला कसं काय आला? लखन तू माझाच पोरगा आहे ना लखन, तुम्हाला विचारायला यायला नको होतं मा, नव्हतं येणार मा, पण मला दादानं पाठवलं मा, म्हणून आलो मा. चाललास लखन? हो मा. चाललास लखन? हो मा. वनवासात चालला? हो मा. मग लक्षात ठेव लखन, आजपासून तुझी आई आता सुमित्रा नाही, आजपासून तुझी आई आता जानकी आहे. लखन आजपासून तुझे वडील दशरथ राजे नाही, आजपासून तुझे वडील आता रामचंद्र आहेत. लखन तात तुम्हारी मातु वही देही, पिता राम सब भातु स्नेही. आजपासून तुझी आई आता जानकी आहे, आजपासून तुझे वडील रामचंद्र आहेत. हो मा जातो बघ मा. दर्शन घेतात मातेचं, डोळे भरून येतात. बघा हितासाठी जागणारी माय कशी आहे रामायणात. लखनजी पुढे चालतात, सुमित्रा मागे आहे, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत. 14 वर्ष लेकरू वनवासात चाललंय. रडणारी माता मागून म्हणते, लखन खरंच चाललास? हो मा.
चाललास लखन? हो मा. मग अजून एक सांगायचं लखन तुला. काय मा? लक्षात ठेव लखन, आजपासून तुझ्या स्वप्नामध्ये सुद्धा राग, रोष, लोभ, मद, मत्सर तुझ्या स्वप्नात सुद्धा नाही आलं पाहिजे लखन. स्वप्नात सुद्धा मा? हो मा, स्वप्नात सुद्धा. कधी पडतं मा स्वप्न? झोपल्यावर पडतं बघ, झोपल्यावर लखन. मा, सुमित्रा मा, तुम्हाला हितासाठी जाग करते ना, मी तुझी शपथ घेतो मा, सुमित्रेची शपथ आहे मला, आजपासून हा लखन 14 वर्ष झोपणारच नाही मा. स्वप्न कधी पडेल मा? झोपतच नाही. काय आई आहे महाराज. एक पोरगा वनवासात निघालाय भावाबरोबर, तर त्याला म्हणते राग, रोष, लोभ, मद, मत्सर तुझ्या स्वप्नात येणे आलं पाहिजे. लेकुराचे हित, याला आई म्हणतात. ही खरी आई आहे, लेकराचं हित करणारी. केवटाची आई आहे बघा, केवटाची. केवटाला माहिती नव्हतं प्रभूच्या पायानं काय झालं. नीट रामायण वाचा. रामायण काय झालंय बाबा, कुणी रामायण सांगायला लागलो, काही सांगतात ना. एक जण म्हणला राम, जे जटायू म्हटले रामप्रभूच्या मांडीवर असे ठेवले, म्हटले त्यांचा प्राण गेला सीतामाईला वाचवता. मस्तक असं रामप्रभूच्या मांडीवर मांडलं आणि रामप्रभूच्या गळ्यातल्या उपरण्यानं त्यांनी तोंड, उपरण्यानं, अरे रामचंद्र वनवासात होते, त्यांनी अंगामध्ये वलकलं घातली होती. वलकलं असल्यावर उपर्ण कुठून येईल? काय महाराज काय कीर्तन केसरी काय उपर्ण घ्या? उपर्ण नाही, मग पुसले कशानं? रामायणातले बारकावेत महाराज. कैलास बाबा उपरण्याने नाही पुसले. रामप्रभूच्या जटा इतक्या सुंदर होत्या महाराज. रामप्रभूच्या जटा सोडल्या गणेश बाबा, पांडुरंग बाबा, त्या जटेनं जटायूचं श्रीमुख पुसलेलं आहे देवानं. इतके रामायण गोड आहे, इतके बारकावे शोधलेत मी, फार लिहून काढले, फार सुंदर आहे. मी का सांगतो हे? याला आई म्हणतात महाराज. आपला पोरगा दादा बरोबर चालला, भाभी बरोबर चालला, वहिनी बरोबर चालला. लेकुराचे हित, आजपासून राग रोष मनात नाही आला पाहिजे. वाहे माऊलीचे चित्त. एक 5 मिनिटं फक्त झालंय कीर्तन. आता जशी आई आहे, जशी आता सांगितली, मग ती सुमित्रा, मग ती अहिल्या, मग ती जानकी, मग ती आत्ताची जिजामाता, जेवढ्या माता मी तुम्हाला 2 तासात सांगितल्या, अशा ज्या आहेत सगळ्या, आईशी कळवल्याची जाती तिथंच लावायचं, पोटी भारवाय तिथंच लावायचं, अशा सगळ्या ज्या माता आहेत असेच आमचे संत आहेत, काही बदल नाही. माऊली असेच. देहांत प्रायचित्त दिलं माऊलींच्या आई वडिलांना. 5 मिनिटं ऐका. देहांत प्रायचित्त दिल्यावर प्रयागराजमध्ये उडी मारले विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीने. आणि ज्यावेळेला सकाळी 8 वर्षाचे ज्ञानोबाराय, 10 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज, ऐका, 6 वर्षाचे सोपान काका आणि 4-5 वर्षाची मुक्ताबाई, ते पत्र वाचलं, अंबरडा फोडून रडायला लागली. मायबापच राहिली नाही. आज या मुलांना मुलींना रडू येत असतं, कारण त्यांची आई दिसत नाही. सगळी माणसं दिसतात, सर आलेली दिसतात, काशीनाथ बाबा दिसतात, पांडुरंग महाराज दिसतात, कीर्तन दिसतं, गायन दिसतं, पण एकूण येईल का आमची आई? त्या बाजूने येईल का आमची आई? ज्याला आई नसते ना, तो आईची वाट पाहत असतो. खरंच सांगतो, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोण त्या उपाय. किती पैसे दिले म्हणजे मिळत नाही. गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी, विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिर. कोणी नाही. आई गेली की मग ती पुन्हा दिसत नाही, भेटत नाही. का सांगतो? आई ती आई असते. एवढं म्हणण्याचं, एवढं सांगण्याचं कारण का? संत असेच महाराज. माऊली रडायला लागले. लहान लहान होती लेकरं. ते पत्र घेतलं, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की आम्ही तुमच्या सांगितल्याप्रमाणे देहांत प्रायचित्त घेतलंय. माझ्या 4ही मुलाला, ऐका ऐका, जातीमध्ये घ्या, त्यांच्या मुंजी करा, त्यांनाही ब्राह्मणोक्त मंत्राचा अधिकार द्या. पत्र घेऊन सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये 4 भावंड गेली. ऐका रे, कसे आईसारखे आहेत माऊली. एवढी कथा कळाली की पहिलं चरण कळल, अभंग कळल, आईसारखे संत कसे आहेत हे कळल. ऐका दादांनो, हो, ते पत्र घेतलं. सिद्धेश्वराच्या मंदिरात मुदगल शास्त्री, महादेव भट्ट आणि ज्यावेळेला विसोबासाठी बसलेले होते, ते पत्र हातामध्ये दिलं. सगळ्या शास्त्री लोकांनी पत्र वाचलं. काहीला खूप वाईट वाटलं, मुदगल शास्त्रीला वाईट वाटलं, सिद्धोपंतांना वाईट वाटलं, पण महादेव भट्टानं ते पत्र गणेश बाबा मातीमध्ये तोडवलं. तुम्ही संन्याशाची मुलं आहेत, तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही. तुमच्या बापानं जसं देहांत प्रायचित्त घेतलं तसं तुम्ही पण घ्या. हेच प्रायचित्त तुम्हाला, आणि पाहिजेच असेल तुम्हाला शुद्धीपत्र तर पैठणून आणावं लागेल. मग ऐका, ज्ञानोबराय सिद्धबेटात राहायला लागले. 10 वर्षाची माऊली काखेमध्ये जोडी घ्यायची. रोज गावामध्ये मधुकरी मागायला जायची, रोज मागायची.
कोणी देत नसायचं, तशीच रिकामी जोडी यायची. कोणी कधी दगडं टाकायचं, माऊली रस्त्याला लागले तर कोणी शेण फेकून मारायचं. बघा त्याच माऊलीच्या मंदिरावरती आता सोन्याचा कळस आहे. हनुमानवाडी माऊलीच्या मंदिरावर सोन्याचा कळस बसवला. 11 किलोचा बसवायचा तर 11 किलोचा. 11 किलोसाठी 12 कोटी रुपये लागत होते बाबा, 12 कोटी रुपये लागत होते. 15 ऑगस्टला माऊलीचा 750वा जन्म होता, बसवायचा होता कळस 11 किलोचा. सगळ्या महाराज लोकांनी मदत केली. कोणी 11 आमच्या कैलासने दिले बरं का, कैलासने दिले, ओंकारने दिले, 11,000 रुपये दिले, कोणी 25 दिले, मी पण 1 लाख रुपये दिले. सगळ्यांनी पैसे दिले माऊलीच्या कळसाला. ज्यांनी दिले नाही ना त्याने अजूनही माऊलीच्या समोरचं बांधकाम आता होणार आहे. हो त्याला द्या 5,000 द्या, एक कीर्तन द्या, एक कीर्तन तुमचं, एक चाल द्या, तुमचं 1 दिवसाचं द्या. काय महाराज माऊलीचा रूप पाहता नाही म्हटलं तर आपल्याला कोणी पैसे देणार नाही महाराज. आपण जर कीर्तन गायलं नाही तर आपल्याला रुपये मिळणार नाही. कोरोनाच्या काळात बंद होतं तर 100 रुपये सुद्धा आपल्याला मिळत नव्हते महाराज. आपण 5,000 देऊ नये, 50,000 महिन्याला कमवता तुम्ही, 2,000 देऊ नये. 1 लाख रुपये कमवतो आपण महिन्याला, देऊ नये, दिले पाहिजे महाराज. ज्या ज्ञानराजांचा कळस जर सोने, मी खरं सांगू बाबा, मी आता परवा मंदिरात गेलो होतो, माऊलीचा कळस पाहिला महाराज, माझं मन भरून आलं की या कळसाला माझे 1 लाख रुपये आहेत. हो का, तुम्हाला आनंद वाटेल महाराज, द्या महाराज, संतांना द्या, गणेश गडाला द्या, भगवान गडाला द्या, द्या महाराज, द्यायला काही विरोध नाही. तुम्ही सगळ्याला द्या, दिलं पाहिजे, सगळ्यांनी दिलं पाहिजे. हो 11 कोटी 12 कोटी रुपये 10 तारखेला बाबा जमा झाले. 11 किलोचा पांडुरंग महाराज कळसही तयार टाकलेलाच होता तयार करायला, पण तो कळस थोडा लहान वाटत होता. सगळ्यांच्याच मनात असं होतं, पण आता पैसे आणायचे कुठून एवढे. तेवढ्या 10 तारखेला संध्याकाळी एक महिला रेल्वेनं आली, मुंबईहून उतरली, PMT मध्ये बसली पुण्याहून, तिथून आळंदीला आली. माझ्याकडे बघा, माऊलीच्या समाधीला कपाळ लावलं, विश्वस्त मंडळाकडे गेली आणि विश्वस्त मंडळाला म्हटली मला एकटीलाच 11 कोटी रुपये द्यायचे. एकटी बाई एकटी 11 कोटी रुपये दिले, चेक दिला, 11 कोटी तिचे आणि आपले 11 कोटी असा 22 किलोचा सोन्याचा कळस तयार झाला. आणि माऊलीच्या मंदिरावरती नुसता तिरुपतीत सोन्याचा नाही, आता माझे माऊली सुद्धा सोन्याच्या कळसाचे झाले. अजून खूप होणार आहे महाराज. आताशी तर लोकांना कळायला लागले, आताशी तर ज्ञानोबाराय लोकांना माहिती पडले. मी का सांगतो, कळस चढला मंदिरावर पण त्याच ज्ञानोबारायांना लोकांनी भाकरी दिली नाही बघा, त्याच लोकांनी झोळी फाडली माऊलीची, त्याच लोकांना महादेव भटांना असं पत्र तुडवलं. माऊली पैठणला गेले, गणेश बाबा सगळा इतिहास सांगायला गेलो तर आपल्याला सरडू येईल महाराज. सगळे आळंदीला पैठणला गेले, तिथं तर त्या बोबदेव ब्राह्मणानं इतका त्रास दिला बाप्पा महाराज, नावच त्याचं बोबदेव महाराज, इतका त्रास दिला, नाक घाटावर अपमान केला. पण रेड्या मुखे वेद बोलविला, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला गेला. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, आणि मग ज्ञानोबाराय की जे जे कार झाला. चमत्काराशिवाय नमस्कार नाही बाबा, चाल म्हणल्याशिवाय कैलासला कोणी ओळखणार नाही. हो किती भारी कपडे घालू द्या, जेव्हा तो म्हणीन मै तो सुधबुध खोई तेव्हाच लोक म्हणतात कैलास आला. ठाकूर महाराजांनी किती वारी, असं किती वारी दिसू द्या, कीर्तन केल्याशिवाय नाही. खरंच सांग, आप्पा महाराजांनी वाजवलं तर लोक ओळखतात. चमत्काराशिवाय नमस्कार नसतो, पण चमत्कार करण्याची तयारी ठेवा. चमत्कार म्हणजे काही घडत नसतो, तर तुम्हाला अभ्यासानं, प्रॅक्टिसनं, रियाजानं करावं लागतो. लक्षात ठेवा, लोक मुजरा करतात, तुमची तयारी झाली की त्यांनाच बोलवा म्हणतात, तेच पाहिजेत आम्हाला. का, तुमचा चमत्कार माऊलीनं केला, पित्र जेव घातले, खूप चमत्कार. ज्ञानेश्वरी सारखा नेवाशाला ग्रंथ सांगितला, ब्राह्मणीला अमृत अनुभव सांगितला, आणि मग लोपले ज्ञान जगी इतने न ती कोणी. हो अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. एवढे चमत्कार झाले, ग्रंथ तयार झाले, केला जगाशी उपकार. आणि मग आता जे जे कार झाला, शुद्धीपत्र घेऊन माऊली आळंदीला आले, झाले कीर्तन. माझ्याकडे बघा, जशी आई आहे तसे संत आहेत. शुद्धीपत्र घेऊन आले तर ते शुद्धीपत्र सुद्धा बाबा महादेव भटांना असं पायाखाली तुडवलं. हो ज्या पैठणच्या विद्वान ब्राह्मणांनी न्याय दिला, ते शुद्धीपत्र सुद्धा आळंदीकरांनी मान्य केलं नाही. पण आता काय झालं, आता असं झालं, पायानं पत्र तुडवलं तेव्हा देवानं माफ केलं पांडुरंग महाराज. पण आता शुद्धीपत्र तुडवल्यामुळं महादेव भटाचा पायच पांगळा झाला महाराज. महादेव भटाचा सगळं घेतो मी माझ्याकडे, तुम्ही काळजी करू नका, इतक्या लवकर जाऊ देत नाही मी. तर तुम्ही बोलू नका, माझ्याकडे बघा, माझा विक्षेप करू नका. इकडं माझं लय चंचल नेत्र आहेत माझे. तुम्ही अरे मला इथं माणूस बसलेला कळतो, मी रोज कीर्तन करतो 2 राजे, एका मिनिटात कळतो, तुमचे चेहरे कळतात मला. तर तुम्ही माझ्याकडे बघा, कमी कीर्तन नाही केले मी, बोलू नका. इकडे बघा, काय 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 पायानं नुसतं पत्र तुडवलं तर देवानं माफ केलं बाबा. पण शुद्धीपत्र जेव्हा महादेव भटानं तुडवलं तर पाय पांगळा झाला बघा. म्हणून संताला त्रास देऊ नका, ध्यानात ठेवा. संत विचाराला त्रास देऊ नका. गाथा ज्ञानेश्वरीवर एक चांगले महाराज, बाबा बसते तिथं,
काशीनाथ बाबांच्या समोर सांगतो, आळंदीला येऊन एक चांगला महाराज, नाव नाही सांगत, कीर्तनात त्याच्या प्रवचनात म्हणला होता, ज्ञानेश्वर महाराजापेक्षा मी श्रेष्ठ आहे. जेलमध्ये बघा, जेलमध्ये मरूस तर बाहेर येणार नाही, कधीच बोल. माऊलीला नाही, भगवान बाबांना नाही, नारायणगडाला नाही, गणेशगडाला, कोणत्याच साधूला, ते तुमचं जातीवा तिकडे घरात गावात करा, तिकडे साधू संतांच्या ठिकाणी आणू नका. साधू संतांच्या ठिकाणी आणाल तर मग तुम्हाला देव माफ करणार नाही. हो, संत माफ करतील पण देव माफ करत नाही, साधूच्या बाबतीत नाही. ऐका, पायानं तुडवलं तर पांगळा झाला पाय. महादेव भट्ट रडायला लागला, पण तरी त्यांनी ज्ञानोबरांना मानलं नाही. महाराज एक दिवस माऊली काखेमध्ये जोडी घेऊन त्याच्याच घरी मधुकरी मागायला गेले. त्याला चालता येत नव्हतं ना गणेश बाबा, माऊलीला ढकलून देता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. माऊलीनं त्याचा पाय हातामध्ये घेतला. महाराज, आई कोण असते ऐका, माऊलीनं त्या महादेव भट्टाचा पाय आपल्या हातामध्ये घेतला, आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावर टाकली कैलास महाराज, आणि त्या महादेव भट्टाचा पाय जसाची तसा करून दिला. जगामध्ये फक्त आई लेकरासाठी, जगामध्ये संत फक्त कितीही वाईट वागा समाजासाठी. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, पोटी भार वाहे अशी आई आहे. कशी आहे आधी सांगितली तशी. संत कशा आहेत, आई सारखे लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त. विठोबार कुमार अभंगाचा धावता भावार्थ पाहिला. थोडे 10:30 वाजले होते म्हणून 12:30 वाजले, झाले 5 मिनिटं राहिलेत. आज आपल्या कार्यक्रमाला कैलास महाराज आलेले आहेत. ऐका, योगायोगानं त्यांना चांदवडला जायचे 7 ते 9. काळजी करू नको, मी तुला बराबर 2 सव्वा 2ला घरी टच करतो. 4 तासात जातो, तू काळजी घेऊन. 5 तासात जातो, घाबरू नको. दोघाला कार्यक्रम होते, ते आता येऊ शकत नव्हते दोघंही, पण आता रोहित दादाचं त्यांची खूप रोहितची इच्छा होती, माझ्या आजीच्या कार्यक्रमाला 2 गायक पाहिजेतच, म्हणून धावत पडत आली मंडळी. ऐका ऐका, हो खरंच सांगतो, वृंदावनला कधी गेलात, विराट कोहली भारत देशातला 1 नंबरचा बॅट्समन आहे. ऐका, तरी त्याच्या बायकोसहित वृंदावनला जातो बरं का. अय पोरांनो, विराट कोहली सांगतो आपल्या गावातला 2-4 हास्टंप आणणारा पोरगा नाही, देशातला 1 नंबरचा बॅट्समन. बायकोचं नाव अनुष्का शर्मा. दोघाचे पैसे एकत्रित केले तर भारत देश कर्जातून मोकळा होतो. असे श्रीमंत खेळाडू वृंदावनला जातात. आता शिल्पा शेट्टी 1 नंबरची हिरोईन आहे बॉलिवूडमधली, ती गेली होती वृंदावनला. त्या प्रेमानंद बाबाचं दर्शन घेत होती, राधा राणीचं दर्शन घेत होती. त्या राधेला काही पण म्हणू नका, राधा ही प्रेमाचं प्रतीक आहे. काही म्हणतात लोक, राधेचं माझ्या असं बांधून आणलं पाहिजे, काही पण म्हणायचं नाही. हा, संतांची वचनं म्हणायची, देवाची वचनं म्हणायची, काही पण कीर्तनात म्हणू नका. झालंय माझं कीर्तन. हो, त्या राधेनं किती प्रेम केलं देवावर. ती राधा म्हणते, हे कृष्णा
हे कृष्ण. आज वृंदावनची लोक कृष्णाचं नाव घेत नाहीत. आता गणेश महाराज गेले होते शिवानंद शास्त्री, मी तुमचे व्हिडिओ पाहिले. चांगला ग्रुप आहे तुमचा तिकडं, तुम्ही जाऊन आले, आता फिरून आले. गेलं पाहिजे, आम्ही पण जातो वर्षाला. आपण गेलो की नाही वृंदावनला, तिथले लोक ते टेम्पोवाले रिक्षावाले ते कन्हैयाचं नाव घेत नाहीत. राधे राधे भाई, मुसलमान सुद्धा राधे राधे म्हणतो. ऐका, कैलास महाराज आलेत, एका आईचं वर्ष श्राद्ध आहे. 2 तासापासून आई ऐकली, संत ऐकलेत, एवढ्या गोड कथा ऐकल्यात, रामायणातल्या पुराव्यासहित ऐकल्यात, प्रमाण ऐकलेत, झालंय कीर्तन. जाता जाता 2 मिनिटं ऐका. ती राधा देवाला म्हणते, देवा मी तुझ्यासाठी, हे देवा मी तुझ्यासाठी माझा संसार, माझं घरदार सगळं विसरले रे देवा. मता सुध बुध कोई तेरे प्यार में, आज गावातला गणपती बाप्पा आनंदी आहे, मारुतीराय आनंदी आहेत. त्याचं कारण या अंजनाबाईच्या जीवनात तिच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी संपूर्ण असं गोड कीर्तन, काशीनाथ बाबासारखा महात्मा, खरंच बाबा बसलेत महाराज. काय गोड चेहरा आमच्या बाबांचा आहे. चेहरा जरी पाहिला तरी समाधान व्हावं. ज्ञानोबाराय तुकोबाराय आता नाहीत, पण त्यांच्या रूपानं, भगवान बाबांच्या रूपानं, वामन भाऊंच्या रूपानं शांती ब्रह्म जर कोण आहेत तर गणेशगडाचे आमचे काशीनाथ बाबा आहेत. बाबा बसलेत, एवढ्या गोड चाली, एवढा गोड गायन, काय माहोल आहे. 12:30 वाजले, झालंय कीर्तन. विनंती आहे बघा, 2 तास आपण आई सांगितली. आमच्या आप्पा महाराजांची आई म्हणजे आमची पण आई बसलेली आहे. आई सांगताना आपण रडलात. मागची ताई मगाशी रडत होते, तिला आईची आठवण येत होते. ध्यानात ठेवा, 10 किलोमीटरचं अंतर का आपण कुणाच्या शेतामध्ये खुरपण करते ती आई असते. कुणाच्या घरचे भांडे घासून धुणं धुते ते आपली आई असते. फाटलेलं लुगडं घालते, 2-4 ठिकाणी काम करून 10 रुपये 20 रुपये आणते ते आपली आई असते.
जिवंतपणे एकच करा, जिवंतपणे आईला कधी रडू नका. भाळवणी नावाचं गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यात. आपण असं सरळ गेलात ती टाकते बघा. त्या भाळवणीला 1 महिन्यापूर्वी कैलास महाराज माझ्या कीर्तनाला होते. बाबा आपुली आहिता जो अशी जागत अभंग घेतला होता आणि वर्षश्राद्धाचं कीर्तन झाल्यावर एक लाल फेट्याचा माथारा माईकवरती गणेश महाराज बोलायला उभा राहिला. लाल फेट्याचा माथारा म्हटला, अक्रूर महाराज काय भारी कीर्तन करता, काय गोड बोलता, काय चुनतो, काय चांगलं सांगता, काय तुमचे गायक गातात, हृदयाला लागतं हो, हृदयाला पाजर फुटतो हो. पण ज्या आईचं वर्षश्राद्ध तुम्ही करताय त्याचा एकुलता एक पोरगा मातीलाही आला नाही, दहाव्यालाही आला नाही, गंगापूजनालाही आला नाही आणि आता वर्षश्राद्धाला सुद्धा आला नाही. सगळा मंडप काही वरला, सगळे शांत झाले. मी विचारलं, बाबा काय करतो पोरगा तुमचा? એટલે आमचा मुलगा डॉक्टर आहे, अमेरिकेला आहे. सत्य घटना सांगितल्यात बरं सगळ्या तुम्हाला ह्या, हे खोटं नाही. विचार करून पुसूच गुगलला बघा. डॉक्टर आले नाही म्हणे. म्हटले कळवलं होतं त्यांना पण आले नाही. कितीही पैसा कमवा, तुमच्या पोरांना संस्कृती द्या, तुमच्या मुलांना संस्थेमध्ये टाकाय. बघा हा रोहित जर संस्थेत गेला नसताना या आजीचं एवढ्या थाटात कीर्तन झालं नसतं. बघा का होतंय, अक्रूर महाराज येतोय, बाबा येत आहेत. एक पोरगा चांगल्या संस्कारात गेला की घर घडतं बघा, घर. म्हणून संस्कार फार, पैशाला विरोध नाही, सोन्याची बिस्किटं कमवा, पण त्याच्याबरोबर संस्कृती त्या मुलाला. त्या आईनं त्याच्या कपाळी गंध लावा, त्याला गणेशगडावर घेऊन जा, काशीनाथ बाबांच्या हाताने माळ घाला, त्याला पवित्र संप्रदायामध्ये आणा. आमच्या आप्पा महाराजांची संस्था आहे, किती छान 90 विद्यार्थी झाले यावर्षी आणि काशीनाथ बाबांचा आशीर्वाद लागला त्यांना. मी कायम सांगतो आमच्या आप्पाला, तुझ्या जीवनात तुला आशीर्वाद लागला तो आमच्या काशीनाथ बाबांचा लागला. आणि बघा एक पिरपोर किती तयार झाली महाराज, किती विद्यार्थी चांगले गायला लागले. एवढी संस्था गाजत नाही कोणाची लवकर. आणि त्या संस्थेत आमचा रोहित आहे, त्या रोहित पखवाजाला तयार झाला. गणेशगडाचा सप्ताह तो वाजवतोय महाराज. असा रोहित आमचा सानप परिवारातला एक मुलगा आईनं शिकायला टाकला की घडतो. पण आपल्या आईला विनंती आहे, आपले पोरं संस्कारामध्ये आणा, कपाळी गंध लावा, त्याला मंदिरात आणा, राम शिकवा, भगवान बाबा शिकवा, वामन भाऊ शिकवा, हो शिकवा. जर तुम्ही ते शिकवलं नाही तर मग परंपरा टिकणार नाही. आईचं ते कर्तव्य आहे. आईनं एवढा संदेश घरी घेऊन जा. आणि आज ही अंजनबाई गेली, गेल्या वर्षीच गेली, पण पारमार्थिक घर आहे, एक मुलगा आहे, मुली आहेत, आठवण काढतात तिची. आज ती माय राहिली नाही, पण त्या आईची आठवण काढण्यासाठी कीर्तन ठेवलं. ज्ञानोबारांची कथा, केवटाची कथा, सुमित्रेची कथा, जिजाऊची कथा, किती कथा सांगितल्या मी तुम्हाला. या संतांच्या देवाच्या कथा झाल्यामुळं आज आईचा उद्धार झाला आणि ती भगवत चरणाजवळ स्थिर झाली. हात वर करून ती या मुलांना आशीर्वाद देते. पोरांनो तो का म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण आईची ते व्हावे दया. हात वर करून आईचा आशीर्वाद घेतला पाहिजे, बापाचा आशीर्वाद घेतला पाहिजे. हे गाथ्यामध्ये प्रमाण नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे बरं का. हे गाथ्यामध्ये प्रमाण नाही. तो का म्हणे पितृ आशीर्वाद देते, पण हे वक्ते बाबा म्हणायची कीर्तनात बरं का. वक्ते बाबांकडं 9000 अभंगाचा गाथा होता. जे अभंग बुडालेले आहेत ते बाबांकडे होते. त्यांच्या कीर्तनात मी ऐकलेलं, त्यामुळे म्हणता येतं. आशीर्वाद देतात. हो तुम्ही चांगलं काम केलं की मग तुकोबाराय म्हणतात, चांगली मुलं जन्माला आली, आईचं श्राद्ध ठेवतात, कीर्तन ठेवतात, ती वर आई आनंदानं आशीर्वाद देते. कटकटा करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. दुराचारी मुलगा आला, दारू पिणारा, पाप करणारा, लोकांना त्रास देणारा, मग कटकटा करीती पितर. आपल्या आईला चांगली जागा मिळावी असा रोहित महाराजासारखा मुलगा आपल्या संस्थेत टाका, आप्पा महाराजांच्या संस्थेत टाका, बाबांकडे जाऊ द्या, त्याला परमार्थ पदावरती बसवा. नक्की सांगतो आईचं हेच काम आहे. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. बळीराम महाराज, ज्ञानेश्वर.